आयुर्वेदामध्ये प्रकृती हा काय विषय आहे? आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत, म्हणजे वात, पित्त आणि कफ, त्रिदोष. सेल्युलर लेवल पर्यंत त्याचा विचार आहे. म्हणजे वाताचं, पित्ताचं, कफाचं जर तुम्ही वर्णन वाचलं की हे काय काय काम करतात, जसं वाताचं वर्णन वाचलं, वायू, यंत्र, तंत्र, दरह, असं त्यांनी जे वर्णन केलेले खूप मोठा श्लोक त्यांनी सांगितलं की नॉर्मली ह्युमन बिंगला पंचकर्म म्हणजे केलं पाहिजे का नाही आणि कधी केलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की व्याधी होऊच नये म्हणून स्वस्थ वृत्त खूप छान वर्णन केलेले. म्हणजे जगातलं सगळ्यात पहिलं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सांगणारं शास्त्र असं जर काही गौरव जर कोणाला करायचा असेल तर तो आयुर्वेद शास्त्राचा केला गेला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. तर आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर ईशाज पॅलेट या नावाने ज्या यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत त्या डॉक्टर ईशा खासनेस. आज आपण त्यांच्याबरोबर आयुर्वेदाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही सगळे त्यांचे व्हिडिओज आणि इंस्टाग्रामवर बघतच असाल, पण आज आपण आयुर्वेदाबद्दल अधिक खोलात माहिती विचारणार आहोत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार मॅम. नमस्कार. सर्वप्रथम मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आलात, लांबून आलात. फोनवर मी एक फोन केला आणि तुम्ही आलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते. आणि तुम्हाला कसं वाटतंय मुंबईत शूटला येऊन? मला तर खूप छान वाटतंय आणि अर्थात तर सध्या पुणे मुंबई डिस्टन्स इतकं नाही आहे त्या मनाने. बँगलोरमध्ये मी होते, त्यामुळे खरंच छान वाटतंय मला इथे येऊन. एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे इथे. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक छान पॉझिटिव्हिटी आहे, समोरच्याला कम्फर्ट करतात. सो येस. आणि मी तुम्हाला एक गिफ्ट पण आणलंय माझ्यासोबत, ते मी तुम्हाला देऊ इच्छिते. जे आमचे ईशाज पॅलेटचे जे प्रोडक्ट आहेत जे मी स्वतः बनवते, ओके, तर ते याच्यामध्ये आहेत. आता जी दिवाळी येते जवळ, त्याच्यासाठी लागणारं आपलं अभ्यंग उठण्यामध्ये आम्ही स्पेशल फॉर्मचं उबटन जेल बॉडी वॉश म्हणून बनवलंय. त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स आहेत की जे आपण जे जी स्किन खराब होते तुमची साबण लावून, त्याच्यातले हानिकारक केमिकल्स वगैरे ते होत नाही याच्याने. ह्याचा जर तुम्ही रेग्युलर 1 महिना उपयोग केला तर मला नक्की त्याचे रिझल्ट सांगा तुम्ही. ओके. स्किन ही तुमची त्वचा ही नितळ आणि सुंदर होणारच. ओके. आता ह्यालाच अनुसरून एक प्रश्न विचारते. आपण प्रत्येक प्रॉडक्टमध्ये पॅराबिन्स किंवा फ्रेग्रन्स ऍडेड करतो, तर त्या म्हणजे लहान मुलांच्या प्रॉडक्टमध्ये पॅराबिन फ्री प्रॉडक्ट्स असले की ते चांगलं असतं असं म्हटलं जातं. पण हे याच्याशिवाय प्रॉडक्ट बनतात जसं तुम्ही हे बनवलं, तर मग हे पॅराबिन फ्री आहे का? आणि पॅराबिनचा एवढा इश्यू का आहे? त्याचा स्किन सोबत एवढं काय त्याचं ऍक्च्युली पॅराबेन्स आणि सल्फेट्स हे दोन्ही एकात म्हणजे वापरले असतात. तर त्याच्यामध्ये कसं असतं की जे स्किन सुदनिंग किंवा जो फेस वगैरे होणं हा जो प्रकार असतो, लॅदर फॉर्म होणं चांगलं, तर हे चांगल्या प्रकारे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे केमिकल्स असे आहेत की जे तुम्ही फॅक्टरीमध्ये बनवू शकतात, म्हणजे सिंथेटिक आहेत. त्यामुळे ते जे त्याचं रॉ मटेरियल जेव्हा तुम्ही वापरतात तर ते वापरायला चीप असतं. तुमच्या प्रोडक्टमध्ये तुमची मार्जिन पण वाढते. म्हणजे थोडक्यात काय की त्याचे साईड इफेक्ट जरी असले तरी मार्केट किंवा बाजाराच्या दृष्टीने ते तुम्हाला परवडणारे असतात, जो मॅन्युफॅक्चरर असतो त्याचा. ओके. त्यामुळे मग हे त्याहीमुळे त्या अँगलनी पण ते वापरले जातात. आणि मी जसं सांगितलं की ते फेस वगैरे चांगला तयार करतात आणि आपल्याला असं इन्स्टंट सुदनिंग किंवा इन्स्टंट सिल्की वाटलं पाहिजे असे प्रोडक्ट्स आपल्याला पाहिजे असतात. म्हणजे ते प्रोडक्ट म्हणजेच चांगले असं आपल्यावर बिंबवलं गेले इतक्या दिवस. पण आता त्याची जागरूकता यायला लागलेली आणि हे त्याचे जे साईड इफेक्ट आहेत, त्वचेवर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कळायला लागलेत. आणि त्याचे दुष्परिणाम इतक्यापर्यंत होऊ शकतात की तुमची जी सिस्टीम असते आतमधली त्याच्यावर पण त्याचा इफेक्ट होतो. कारण शेवटी त्वचा ही तुमची काही प्लास्टिक सारखी नाहीये, ती पोरस आहे. तिच्यातून द्रवद्रव्य आतमध्ये शोषले जातात आणि मग ते तुमच्या रक्ताभिसरणामध्ये म्हणजे रक्तामध्ये जातात आणि मग तिथून ते वेगवेगळ्या सिस्टीम्स पर्यंत पण पोहोचतात. त्याच्यामुळे इतके सारे हार्मोन डिस्ट्रप्टर्स असतात, नॉट जस्ट पॅराबेन सल्फेट्स, असे अनेक सारे आहेत. जसं सनस्क्रीनमध्ये ऑक्झिबेन्झोन किंवा ओव्याबेन्झोन म्हणून काही सिंथेटिक केमिकल्स वापरले जातात. पण मग त्याचे साईड इफेक्ट इतके आहेत की त्या अगदी हॉर्मोन्स पर्यंत जाऊन सुद्धा ते तुमच्या इफेक्ट करू शकतात. म्हणजे अति प्रमाणात ते लावू नये. स्किन कॅन्सर ते कॉज करू शकतात जास्त प्रमाणात ते तुम्ही लावून. म्हणजे सनपासून प्रोटेक्शन आपण करायला जातो पण आपल्या शरीराचं नुकसान त्याच्यामध्ये करून घेतो. तर मग हे होऊ नये म्हणून माझा एक प्रामाणिक एक इनिशिएटिव्ह आहे, कायमच राहिलेला आहे, की तुम्ही असे प्रोडक्ट्स वापरा की जे
हानिकारक नसतील, ज्याच्यामध्ये तुम्ही नैसर्गिक गोष्टींपासून पण आपल्याला हे बनवता येतात, कितीतरी पदार्थ बनवता येतात आणि ते तुम्ही वापरू शकता. तर असेच बनवून म्हणजे असेच प्रोडक्ट्स वापरून आपण हे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत. ओके. आता आधुनिक आजारांसाठी आयुर्वेदात खरंच उपाय आहेत की आपण फक्त वेलनेस पुरतं मर्यादित केलंय? आयुर्वेदामध्ये आता आधुनिक आजार असं जर म्हटलं तर आयुर्वेदाच्या बाबतीत असं सांगितलं की अनादि अव्ययम दिव्यम व्यापकम विश्वभेषजम. तर म्हणजे काय, ते अनादि आणि अव्यय म्हणजे आयुर्वेद हे असं काही एका ह्याच्यातनं आलेलं नाहीये की असं कुणीतरी लिहिलं ह्या काळामध्ये, असं नाहीये. ते अनेक हजारो वर्षांपासून ते चालत आलेले. जसं वेदांना म्हटलेलं आहे की वेद हे काय आहे, त्याचा कोणी करता किंवा असं नाहीये, ते पिढ्यानपिढ्या ते पुढे आलेलं आहे आणि मग ते डॉक्युमेंटेड अनेक हजारो वर्षांपूर्वी झालं. मग हजारो वर्षांपूर्वी मनुष्याला काहीही रोग होत नसतील का किंवा त्याला काही आजार होत नसतील का? आता 5,000 वर्षांपूर्वी समजा आयुर्वेद डॉक्युमेंट झाला असं आपण म्हणू, त्याही आधी आयुर्वेद चालूच होता. मग त्या ह्याच्यामध्ये आपलं राहणीमान बदललं, आपली वेशभूषा बदलली, आपली संस्कृती बदलली, पण मनुष्याची देह म्हणजे ऍज अ मनुष्य असं काही बदललं का? बायोलॉजिकली काही बदल झाला का? 2 हात 2 पाय 1 डोकं असंच त्याचं स्वरूप राहिलं की नाही? तर मग जर मनुष्य देहात काही बदल नाही झालेला आहे तर मग त्याला आजार त्याही काळात होत होते, आताही होतात आहेत. तर आपण असं कसं म्हणू शकतो की आधुनिक आजार, त्याला नावं आधुनिक आहेत पण म्हणजे ते आजार आधुनिक आहेत असं नाही. कारण शास्त्र बदलली की परिभाषा बदलते. आता तुम्ही विचार करा की कॅन्सर आहे, त्याला कर्करोग ह्या नावाने तुम्ही आयुर्वेदामध्ये शोधणार का? नाही शोधू शकत. कारण ते शास्त्र 5,000 वर्षापूर्वी तयार झालंय आणि त्याला कॅन्सरला कर्करोग ही आपण मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. पण म्हणजे कॅन्सर तुम्ही कर्करोग नावाने शोधायला गेला तर नाही मिळणार, पण कॅन्सरमध्ये जी काही लक्षणं आढळतात मग ती तुम्हाला ग्रंथात कुठेही मिळू शकतात. तुम्हाला ती दृष्टी ठेवून शोधावी लागेल. म्हणजे चिकित्सकाची दृष्टी ठेवून जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचतात ना, तेव्हा तुम्हाला ल्युकेमिया हा आम्हाला सान्निपातिक ज्वरामध्ये पण सापडू शकतो. ज्वर हा अध्याय सांगेल. ज्वर म्हणजे ताप, हे फिवर. पण फिवर म्हणजे फक्त व्हायरल वगैरे जो आपल्याला येतो तसा नाही. तर त्याच्यामध्ये इतके सारे प्रकार सांगितले आहेत ग्रंथामध्ये ज्वराचे की ते अगदी साध्या सर्दी पडसापासून ते कॅन्सर पर्यंतचे आजार त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. इतकं मोठा ज्वराचा अध्याय सांगून ठेवलाय. म्हणजे तुम्हाला कॅन्सर शोधायचा तर अशा प्रकारे ज्वरामध्ये शोधावं लागेल. दुसरं PCOD नावाचा आजार आहे. तर आजकाल आपण काय म्हणतो की हा नवीन आजार आहे, असं नाहीये. PCOD तुम्हाला योनी व्यापद नावाचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये सापडेल. योनीचे व्यापद म्हणजे स्त्रीची योनी म्हणजे फक्त योनी मार्ग नाही, वजायना असं नाही. तर जी त्र्यावर्ता योनी सांगितली म्हणजे गर्भपिशवी, त्याचं मुख आणि वजायना असं मिळून जे काही होतं ते म्हणजे त्र्यावर्ता योनी. आणि तिचे 20 प्रकारचे आजार सांगितले आणि त्या 20 प्रकारच्या आजारांची लक्षणं जर तुम्ही बघितलं तर PCODची जे काही PCOSची जे काही वेगवेगळी लक्षणं तुम्हाला मिळतात त्याच्याशी ते मॅच होतात. म्हणजे त्या नावाने तुम्हाला बीजग्रंथी दृष्टी अशा नावाने काही तुम्हाला तिथे आजार नाही मिळणार. म्हणजेच ते आधुनिक आजार असं आपण म्हणतोय कारण आपल्याला असं वाटतं की ह्याला काही आयुर्वेदामध्ये उत्तर नसेल, पण तसं खरं तर नाहीये. म्हणजे साधं डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया ह्या गोष्टी आपल्याला वाटतं ताप आहे म्हणून आपण आयुर्वेदाच्या तापाच्या ग्रंथामध्ये किंवा ज्वराच्या अध्यायामध्ये त्याला शोधायचं नाहीये. तो ज्वर जरी असला तरी आयुर्वेद सांगतो तो कीटक दंशजन्य रोग आहे. म्हणजे तो किडा चावून झालेला आहे, म्हणजे हे किड्याचं विष आहे ते तुमच्या शरीरात गेलेलं आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला आयुर्वेदातल्या विषतंत्रामध्ये सापडेल. म्हणजे तुम्ही मग डेंग्यू मलेरियाचं कुठे वर्णन आहे आयुर्वेदामध्ये? विषतंत्रामध्ये वर्णन आहे. तिथे त्यांनी कीटक दंशाची चिकित्सा सांगितलेली आहे. जेव्हा तुम्ही ती करतात ना तेव्हा तुम्ही डेंग्यू मलेरियाला मुळापासून बरं करू शकता. म्हणजे मुळापासून म्हणजे कसं की जे त्याचे विषार जे तुमच्या शरीरामध्ये भिनतात त्याचा अगदी लिव्हर पर्यंत जाऊन परिणाम होतो. तिथपासून तुम्ही त्याला रिव्हर्स करू शकतात ती पॅथॉलॉजी. म्हणजे जो काही डेंग्यू मलेरिया तुमचा ताप बरा होतो पण त्याचे साईड इफेक्ट उरतात अगदी. म्हणजे ह्याच्यामध्ये चिकनगुनिया तर तुम्ही माहिती आहे, सांधे दुखतात वगैरे, जॉईंट्स वगैरे इन्फ्लेम होतात. अशा प्रकारे त्याचं उत्तर आधुनिक आजारांचं आपल्याला शोधावं लागतं, रिडिंग बिटवीन द लाईन्स असं करून. ओके. आयुर्वेदामध्ये प्रकृती हा काय विषय आहे ह्याबद्दल आम्हाला सांगा.
आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत, म्हणजे वात, पित्त आणि कफ, त्रिदोष. आणि मग ती संकल्पना त्यांनी म्हणजे अशी लावली की ही फिजिओलॉजी एक प्रकारे आयुर्वेदाची. जसं म्हणजे अगदी सेल्युलर लेवल पर्यंत त्याचा विचार आहे. म्हणजे वाताचं, पित्ताचं, कफाचं जर तुम्ही वर्णन वाचलं की हे काय काय काम करतात, जसं वाताचं जर वर्णन वाचलं, वायू, यंत्र, तंत्र, धरः, असं त्यांनी जे वर्णन केलेले खूप मोठा श्लोक त्यांनी सांगितलाय. त्याच्यामध्ये जर तुम्ही ते वाचलं तर ते असं मिळतं की हे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड हे वर्णन आहे. ओके. म्हणजे वाताचं कार्य काय आहे, तर जे आधुनिक शास्त्राने जी नर्वस सिस्टीमचं जे कार्य सांगितलं ना इज इक्वल टू वाताचं कार्य, असं तुम्ही थोडक्यात म्हणू शकता. तर ह्या तिन्ही दोषांचा एक शरीराचा जेव्हा गर्भ तयार होतो तुमचा, त्यावेळेस काही दोषांची प्रकृती तुमची ठरली जाते. काही दोष कमी असतात, काही दोष जास्त असतात, आणि त्याप्रमाणे बालक असतं ते जन्म घेतं. मग ती त्याची जन्मजात प्रकृती म्हणजे बॉडी कॉन्स्टिट्यूशन असते. मग काही वात प्रकृतीची माणसं असतात, काही पित्त प्रकृतीची माणसं असतात, काही कफ प्रकृतीची माणसं असतात. मग वात प्रकृतीची माणसं म्हणजेच काय की जी अशी किडकिडीत असतात, शिडशिडीत असतात, पण ती क्विक लर्नर असतात किंवा शीघ्र समजणारी आणि पटकन कार्य करणारी एकदम तडतडी माणसं असतात बघा. तर ती म्हणजे वात प्रकृतीची माणसं. किंवा मिक्स प्रकृती पण असतात की वात पित्त प्रकृती असं. दुसरे असतात पित्त प्रकृतीची माणसं की ती एकदम स्टेबल असतात, परफेक्ट असतात, त्यांचं एकदम सगळं मोजून मापून अगदी असं टिपिकल काम असतं. तर जनरली असं सैन्यामध्ये वगैरे आपण जे म्हणतो अधिकारी वगैरे की त्यांना तिथे शिस्त लागते, डिसिप्लिन लागते. थोडेसे ते शीघ्र कोपी पण असू शकतात, पण तेवढेच ते बॅलन्स्ड असतात. अशी जी पित्त प्रकृतीची माणसं. कफ प्रकृतीची माणसं म्हणजे की ती थोडी त्यांचा जो नेचर, जे त्यांचं जे नेचर असतं म्हणजे स्वभाव जो असतो तो असा थोडासा आपण ज्याला म्हणू शकतो की शांत, धीर, गंभीर, जिद्दी, एकदम चिकाटी असते त्यांच्यामध्ये. म्हणजे हळू करतील पण शेवट, म्हणजे पण लेट पण थेट, असं त्यांचं असतं. आणि त्याचप्रमाणे त्यांची जी शरीरयष्टी असते ती थोडीशी हेवी टाईपची असू शकते. म्हणजे अशा प्रकारे. आणि मग त्याचं कॉम्बिनेशन होतं वात पित्त, वात कफ, पित्त कफ, जसं परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण करू शकतो त्याचं. तर ही म्हणजे प्रकृती तुमची. आणि मग त्यानुसार तुमचे त्यांनी सांगितलेत की मग ह्यांच्यामध्ये हे आजार होऊ शकतात. म्हणजे वात प्रकृतीची माणसं असतील तर ह्यांना ते प्रोन असतात जास्त करून हाडांचे आजार किंवा सांध्यांचे आजार त्यांना जास्त होऊ शकतात. वाताचा कारण आणि हाडांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे की जर वात वाढला तर हाडांची झीज लवकर होते असं सांगितलंय. तसं पित्त प्रकृतीची माणसं असतील तर त्यांना उष्णतेचे आजार, पित्ताचे आजार हे जास्त होऊ शकतात. असं कफाचे असतील तर त्यांना जसं की स्थूलता, डायबेटीस वगैरे असं होऊ शकतात. असं एक इन जनरल आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो. पुन्हा पर्सन टू पर्सन ते सगळं जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल चेक करतो तेव्हा ते लक्षात येतं. मग त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय तुम्ही म्हणाल, प्रकृती कशाला कला, तर मग तुमची जर ही प्रकृती आहे तर तुम्ही समजून घ्या मग ह्याला काउंटर कसं करायचं, त्याला बॅलन्स कसं करायचं. म्हणजे तुमची वात प्रकृती आहे, तुम्ही तुमच्या शरीरात वात आहे, कोरडेपणा आहे, तुम्ही शिडशिडीत आहात, मग तुम्ही अशा प्रकारचा आहार घ्या. तुम्ही स्निग्ध आहार घ्या. म्हणजे थोडंसं तुमच्या याच्यामध्ये तुपाचं, दुधाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये ठेवा. म्हणजे मग तो वात आहे तो बॅलन्स होईल, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कारण प्रकृती तुम्ही बदलू शकत नाही. प्रकृती इज लाईक युअर कुंडली. तुम्ही जन्माला घेऊन येतात ना, त्याचं तर तुम्ही बदलू नाही शकत, पण त्याचे रेमेडीज ते सांगतात बघा. मग ह्या ग्रहाला ह्यानी हे करा, असं ते ज्योतिषशास्त्र आहे. पण आमच्या त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये तसं प्रकृतीचं सांगितलंय की प्रकृती तुमची अशी आहे, वात आहे, वातपित्त आहे, तर मग ह्याला बॅलन्स करण्यासाठी ही तुमची परिचर्या पाहिजे, अशी तुमची लाईफस्टाईल पाहिजे. येस. सो ही प्रकृतीची कन्सेप्ट आहे आयुर्वेदात. ओके. आता तुम्ही वात, कफ आणि पित्तबद्दल बोललात. मग हे फाइंड आउट कसं होतं? म्हणजे एखादा आजार आल्यानंतर आपल्याला कळतं की आजार झाल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की हे फाइंड आउट कसं करायचं आपण? म्हणजे इन केस मी का विचारते, माझ्या फ्रेंडला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, म्हणजे ती वात प्रकृतीची आहे का, असं माझं एक विचारते मी. आलं लक्षात. तर म्हणजे कसं की वात, पित्त, कफ प्रकृती जी आहे ती तुम्हाला जन्मापासून जर मिळते तर ती तुम्ही अगदी लहान मुलांमध्ये पण कॅटेगराईज करू शकता, लहानपणापासून पण. त्यांना काही आजार झालेला जरी नसेल तरी सुद्धा. बरोबर. मग म्हणजे त्याला कसं असतं, एक परीक्षण असतं, प्रकृती परीक्षण असतं की ज्याच्यामध्ये त्यांनी असे सगळे मुद्दे दिलेले आहेत की अशी लक्षणं दिसत असतील त्या माणसामध्ये तर हा ह्या प्रकृतीचा आहे, वात प्रकृतीचा आहे. आता जसं आम्ही प्रॅक्टिस करतो आणि अनेक हजारो पेशंट बघतो तसं ते आम्हाला ते प्रॅक्टिस होते आणि मग बघूनच कळतं की ही साधारण या प्रकृतीची व्यक्ती आहे.
पण जसं तुम्ही म्हटलात की रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे तिची वात प्रकृती असेल का, तर असं नाहीये. रुमॅटॉइड आर्थरायटिस तिन्ही प्रकृतीच्या लोकांना होऊ शकतो, पण वात प्रकृतीच्या जास्त त्रास देऊ शकतो. किंवा कफ प्रकृतीच्या जर आमवाताचा टाईप तो घेऊन आला, म्हणजे अंगावर सूज वगैरे जास्त घेऊन आली, तर कफ प्रकृतीच्या लोकांनाही तो जास्त त्रास देऊ शकतो. ओके, असं म्हणजे असं बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळं परमिटेशन कॉम्बिनेशन पुन्हा त्याच्यात तयार होतात. मग आता हाडांच्या बाबतीतच आयुर्वेदामध्ये याचे उपचार आहेत, उपचार पद्धती आहे का? कारण आजकाल आपण इन जनरल बघतो हाडांचं काही दुखणं झालं की थेट ऑर्थोपेडिक सर्जनला गाठलं जातं, त्याचे सल्ले घेतले जातात. पण आधी असं नव्हतं. आधी लेप लावा किंवा मलम लावा किंवा घरी ते आयुर्वेदिक तेल बनवून ते लावायचे, ह्या गोष्टी जास्त. म्हणजे माझ्या आजीच्या काळात मी हे बघितलंय. पण आता जरी काय म्हणजे हेअरलाईन फ्रॅक्चर जरी असेल तरी आपण ऑर्थोपेडिक जो सर्जन आहे त्यालाच गाठतो. तर ह्याचा म्हणजे हाडांचे आजार हे आयुर्वेदाने बरे होऊ शकतात का? हो, कारण आयुर्वेदामध्ये जर वाताचे जे नानात्मक विकार सांगितले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाताचे विकार, की त्याच्यामध्ये हे जे अस्थिशी रिलेटेड म्हणजे हाडांशी रिलेटेड आजार त्याच्यामध्ये येतात. आणि त्याची चिकित्सा त्यांनी पहिले सांगितली की बस्ती नावाची पंचकर्मातली चिकित्सा आहे, ती त्याची अतिशय सुंदर चिकित्सा आहे. मग त्याच्यामध्ये दूध, तूप, लोणी काय नाही वापरले बस्ती करताना, सगळं वापरले. मध, तेल, तूप, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे बस्तीचे. पण अशा वेगवेगळ्या अवस्था बघून रुग्णाच्या वेगवेगळ्या बस्ती वापरायला सांगितल्या आहेत. तर हाडांचा विचार आयुर्वेद जो आहे ना तो वाताच्या दृष्टीने करतो. आणि दुसरं म्हणजे की मोठं जे आतडे आहे आपलं त्याच्यामध्ये उंडूक नावाचा भाग म्हणजे कोलॉन ज्याला सिकम ज्याला म्हणता येईल, तर त्याच्या दृष्टीने हाडांचा विचार करतं. कारण की आयुर्वेद सांगतं या एव पुरुष धरा कला सा एव अस्थि धरा कला. म्हणजे काय की जिथे मल तयार होतो ना त्याच भागामध्ये अस्थिंची सुद्धा निर्मितीची बीज रोवली जातात. आता ह्याला सगळं ऐकायला आपल्याला असं काहीतरी ऑड वाटेल, कारण असं काही कुठे आपण ॲलोपॅथी सायन्समध्ये शिकत नाही. पण ॲलोपॅथीनुसार नीट विचार केला तर मोठ्या आतड्यांमध्येच कॅल्शियमचं जे ॲब्झॉर्प्शन आहे ते होतं. मग दुसरं म्हणजे जर तिथे मोठ्या आतड्यांमध्ये जर पुरुषधरा कला असेल तर त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असं आहे की हाडांचे जर आजार होत असतील तर बस्ती सारखी सुंदर चिकित्सा नाही. बस्ती म्हणजे एनिमा घेणे. मग एनिमा म्हणजे वॉटर एनिमा नव्हे, तर एनिमा म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये जे सांगितले आहेत ग्रंथामध्ये की काढा देणे किंवा तेल देणे किंवा तूप देणे, औषधी सगळं त्याच्यामध्ये काढे वगैरे उकळून किंवा तेलामध्ये औषधी उकळून असं. तर ह्या सगळ्यांचे बस्ती जेव्हा तुम्ही देतात तर इट्स अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे. म्हणजे आपण जसं ओरल रूट वापरतो औषधं घ्यायला, त्यांनी हा इतका एक्स्ट्रा ऑर्डिनरी रूट दिलेला आहे ना ग्रंथामध्ये की त्याच्या थ्रू जेव्हा तुम्ही औषधं देतात ती इतकी क्विक ऍक्शन करतात की हाडांची झीज सुद्धा भरून आलेली आपल्याला रिपोर्टमध्ये विजिबल दिसते. ओके. आणि इतकंच नाही, जसं कारण तेच साधं सांगतात की हाडं जी आहेत ती जेव्हा पोकळ होतात तेव्हा त्याच्यामध्ये काय वाढणार आहे, जिथे पोकळी असते तिथे काय जाऊन बसतं, म्हणजे काय जाऊन बसतं, वात. हो, कारण की आपण आता ग्लास एम्प्टी आहे तर एम्प्टी असतो का तो? नाही, त्याच्यामध्ये काय असतं, वात असतो, म्हणजे हवा असते. तर तसंच जेव्हा तुमच्या हाडं जेव्हा झिजत जातात तेव्हा त्याच्यामध्ये काय होत जातो, वात वाढत जातो. किंवा व्हाईस वर्सा, जेव्हा तुमच्या शरीरातला वात वाढत जातो तेव्हा तुमच्या शरीरातली हाडं झिजत जातात. मग वाताला कॉन्कर केलं तर हाडांची झीज भरून येते. हे एक बेसिक प्रिन्सिपल आयुर्वेदाने सांगितले. मग वाताला कॉन्कर करण्यासाठी सगळ्यात चांगलं औषध ते म्हणजे तेल. औषधी तेल जर वापरलं तर जास्त चांगलं. म्हणजे साधा मी उपाय बऱ्याच जणांना सांगते की तुम्ही त्या आपल्या खोबऱ्याचं तेल असतं घरामध्ये सगळ्यांच्या असतं, त्याच्या जर तुम्ही पट्ट्या केल्या कापडाच्या आणि त्या जर तुम्ही गुडघ्यावर ठेवल्या तर ज्यांना झीज झाली आहे गुडघ्यांची त्यांची झीज भरून यायला मदत होते. कारण की ते तेल तिथे उपस्नेह न्यायाने तिथे जिरतं. म्हणजे शरीराला जी जी गरज असते ना शरीर शोषून घेतं, कारण ते सगळं त्याच्यातनं झिरपतं तिथे. आणि तिथं वंगण आपल्याला गरजेचं असतं त्या सांध्यांमध्ये, तर त्याचं रिजनरेशन तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजेच तुम्ही रिजनरेशन करू शकतात का? तर हो, करू शकतात. ओके. मग हे सेम आपण ऍप्लिकेशन करू शकतो ऑस्टिओपोरोसिस मध्ये पण? एक्झॅक्टली. ऑस्टिओपोरोसिस मध्ये कितीतरी गोष्टी, आता हाडजोड नावाची वनस्पती किती जणांना माहिती असेल. आमच्या तो साऊथ इंडियामध्ये तिकडे हाडजोड वनस्पतीची चटणी करून खाण्याची पद्धत आहे.
तर तिथं त्याचं कारण ते सांगतात की हे हाडांसाठी चांगली आहे म्हणून. ही गोष्ट मी मेळघाटात ऐकली होती, कारण माझ्या बाबांना संधिवात झाला होता तेव्हाची गोष्ट. हा शब्द मी तेव्हा ऐकला. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही हाडजोड वनस्पती जी आहे ना ती जर तुम्ही वापरू शकतात आणि त्याच्यानी जर हाड नावच ते हाडजोड म्हणजे अस्थि शृंखला नावाची वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितली. त्याच्यापासून बनवलेली औषधं असतात. तशा अजून अनेक साऱ्या वनस्पती आहेत अशा सांगितल्या किंवा औषधं सांगितली आहेत की जी हाडांची झीज भरून काढतात आणि हे प्रूव्हन आहे. तुम्ही मगाशी पंचकर्मचा उल्लेख केला. काय आहे पंचकर्म? मला डिटेल ऐकायचंय. पंचकर्म म्हणजे ज्याला आजकाल बॉडी डिटॉक्स आहे असं गोंडस नाव दिलेलं आहे. नाव द्यायला काही हरकत नाही, कारण सगळ्यांना समजावं म्हणून ते असं नाव दिलंय. पण त्याच्या नावाखाली मग आजकाल वॉटर एनिमा किंवा मिठाच्या पाण्याचं उलट्या घेणं वगैरे, तर हे सगळं आपण ऐकतो किंवा चालतं, किंवा कुठलेही ज्यूस पे आणि मग जुलाब करा असं. तर ऍक्च्युअल मध्ये पंचकर्म ते नाहीये. शास्त्रामध्ये जे सांगितले ते 5 कर्म मिळून पंचकर्म होतं. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य. वमन म्हणजे उलटी काढायची. मेडिकेटेड एमेसिस आपण ज्याला म्हणू शकतो की औषधी देऊन उलटी काढायची, म्हणजे सगळे दोष जे आहेत ते वरच्या बाजूनी बाहेर काढायचे. विरेचन म्हणजे जुलाब देऊन दोष हे जे असतात तुमचं गट क्लिन्झिंग थोडक्यामध्ये. बस्ती म्हणजे एनिमा, म्हणजे जो खालच्या भागातून, जसं मी मगाशी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये पण नुसतं वॉटर एनिमा नाही, म्हणजे वॉटर एनिमा सांगितलंच नाहीये कुठेच. पाण्याचा नुसता बस्ती असं घ्यायला खरं तर हे शास्त्राधार नाहीये त्याला. त्याच्यामध्ये तेलाचे बस्ती, औषधी तेलाचे, काढ्याचे बस्ती, औषधी काढ्याचे, त्याच्यामध्ये सैंधव टाकतील, मध टाकतील, तूप, लोणी, दूध, म्हणजे कुठले पदार्थ नाही वापरलेत. जे काही औषधी म्हणून ते वापरू शकतात असं वेगवेगळ्या कंडिशननुसार, म्हणजे काही रॅन्डमली नाही, कंडिशननुसार. पण असं जर तुम्ही त्या गुदमार्गातून जेव्हा देतात एनिमा म्हणून, त्याला बस्ती म्हणतात आयुर्वेदामध्ये. बस्तीना दीयते इति बस्ती, असं ते बस्तीचं डेफिनेशन सांगितली. म्हणजे पूर्वी प्राण्यांचे जे ब्लॅडर होते ना ते वापरायचे आणि असं त्याला प्रेस करून ती बस्ती दिली जायची, म्हणजे एका गो मध्ये. जसं एनिमा पॉटनी आजकाल देतात, ते पण योग्य नाहीये. दॅट इज नॉट बस्ती. ती 1 गो मध्ये अशी पुश करून एकदम गेली पाहिजे. म्हणजे टेक्निक आहे. मग त्याचं पण टेक्निक आहे. म्हणजे ह्या गोष्टी, म्हणजे हे झालं बस्ती. दुसरं रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे की रक्त काढणे शरीरातून बाहेर. तर मग ते जे सिराव्यत त्याला सांगितलंय, म्हणजे तुम्ही जसं सुई लावून रक्त बाहेर काढायचं. दुसरं येतं ते म्हणजे की जळू लावून रक्त बाहेर काढायचं. पूर्वीच्या काळी अलाबू चिकित्सा किंवा तुंबडी लावणं असं म्हणायचे, की भोपळा लावायचे किंवा शिंग वगैरे लावायचे. अजूनही काही काही ठिकाणी खेडेगावांमध्ये असं करतात. त्या चिरा पाडायचे, तिथे व्हॅक्युम क्रिएट करायचे. जसं आज वेट कपिंग ही थेरपी आहे बघा. वेट कपिंग म्हणजे ही रक्तमोक्षण चिकित्सा एक प्रकारची. ती कुठल्या कंडिशन मध्ये करावी ते सांगितले. वेट कपिंग जनरली जिथे कफच आजार असतात आयुर्वेदानुसार, ज्याचं तुम्ही कफच डायग्नोसिस कराल, कफामुळे होणार आहे, तिथं करावं. तिथलं जे रक्त दुष्ट झालेलं रक्त आहे, म्हणजे खराब झालेलं रक्त, ते काढावं बाहेर. आता ह्या सगळ्याला तुम्ही लॅबमध्ये असं दाखवू नाही शकत की हे रक्त मध्ये काय खराबी आहे, कारण वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत ना, हे तुम्ही लॅबमध्ये नाही मोजू शकत, कारण ते सायन्स वेगळे. तुम्ही सायन्स म्हणजे ॲलोपॅथी सायन्सनुसार तुम्ही हिमोग्लोबिन मोजू शकता, काय अजून 100 गोष्टी आहेत, त्या हार्मोन मोजू शकतात, पण हे नाही मोजू शकत. म्हणून मग ते सुडो सायन्स आहे असं नाहीये. तुम्हाला रिझल्ट मिळतात. म्हणजे रक्तमोक्षण केल्यानंतर जेव्हा बॉडीवर अशी रॅश येते ना, सडन रॅश, असे कितीतरी आजार असतात स्किनचे, त्वचेचे, त्याच्यामध्ये रक्तमोक्षण केल्यानंतर त्वरित फायदा होताना दिसतो. की जे सडन इरप्शन वाले, रॅश वाले जे असतात, जे जसं इरिथेमा मल्टीफॉर्मिस, की ज्याच्यामध्ये सनरेज मध्ये गेल्यावर एकदम इरप्शन येते, त्याच्यामध्ये जर तुम्ही रक्तमोक्षण केलं. माझ्याकडे एक केस होती, त्यांना सांगितलं होतं ॲलोपॅथी म्हणजे की नाहीच होणार आहे, कारण हे सन ॲलर्जी आहे तुम्हाला. सो हाऊ, म्हणजे तुम्ही कसं अवॉइड करणार ना, सन तर तुम्ही अवॉइड नाही करू सनरेज, त्यामुळे ते नाही ट्रीट होऊ शकत. सो तुम्हाला जे काय आहे ते घ्यावं लागेल. पण त्यांना आपण रक्तमोक्षण केलं तर त्याचे रिझल्ट इतके फॅन्टॅस्टिक मिळाले की ते म्हणजे अंदमानला जाऊन आले, तर तिथे तर किती सूर्योदय बीचवर वगैरे, त्यांना काही त्रास नाही झाला. म्हणजे का तर ही पॉवर आहे, ही रक्तमोक्षणाची ही पॉवर आहे. म्हणजे आपल्याला हे प्रॅक्टिकली दिसतं असं. तर म्हणे खराब रक्त बाहेर काढणं हे म्हणजे रक्तमोक्षण. आणि 5वं येतं ते म्हणजे नस्य, म्हणजे नाकामध्ये औषधी द्रव्य घालणे म्हणजे नस्य. त्याचे पण इतके फॅन्टॅस्टिक रिझल्ट आहेत की मी नस्य बऱ्याच वेळा हेअर फॉलसाठी नस्य देते. काय बोलताय? शांत झोपेसाठी नस्य देते, नाकात औषध टाकायला देते. कारण इट इज
क्विकेस्ट रूट ना, हा म्हणजे वर जाण्यासाठी वर हा एक जाण्यासाठी. जवळचा रूट जवळचा आहे. मार्ग आहे. तो त्याच्यामुळे ते अशा प्रकारे ही पंचकर्म डू मिरॅकल वंडर्स, पण ते शास्त्रशुद्ध रीतीने केले गेले पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीचं शास्त्र असतं आणि जेवढं शास्त्र जुनं होतं ना तेवढं ते डायल्यूट होत जातं. म्हणजे ते खूप मास लेवल पर्यंत पोहोचतं ना, मग लोक मनाने येईल ते करतात. म्हणजे मग लेमॅन पण करतात की ज्यांना त्याची शास्त्राची माहिती नसते. म्हणून हे आताची ही गरज आहे की आता तसं ऑथेंटिक करणारं काही तुम्हाला कोणी असं मिळणार नाहीये खेडेगावात किंवा छोट्या छोट्या ठिकाणी. पूर्वीच्या काळी होते असे लोक, पण आता तसं कोणी ऑथेंटिक असेल असं आपल्याला सांगता नाही येत की त्याला त्याच्यातलं माहितीच असेल. पण तुमच्या माहितीतलं कोणी जे करतंय ह्यानुसार पंचकर्म, कितीतरी लोक आज पंचकर्म करतात, ऑथेंटिक पंचकर्म करतात. म्हणजे माझे कितीतरी वैद्य मित्र आहेत, मी स्वतः सुद्धा पंचकर्म करते. म्हणजे असे बरेच सेंटर्स आहेत की जे ऑथेंटिक आहेत. म्हणजे असं कोणा एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल, पण जिथे अशा प्रकारे त्यांना आम्हाला जे ऑथेंटिक शिक्षण दिलं जातं, सांगितलं जातं की ही बघावी कंडिशन आणि मग करावं. पंचकर्म इज लाईक अ मायक्रो सर्जरी. नॉट मिनी, इट्स अ मायक्रो सर्जरी. मायक्रो म्हणजे काय की तुमच्या सेल्युलर लेवलवर जाऊन त्याचा रिपेअर करणे, बिघाड काय झाला असेल त्याचा रिपेअर करणारी ही एक प्रकारे सर्जरी आहे. आणि जर तुम्ही त्याला मायक्रो सर्जरी असं म्हणत असाल तर आपण असं म्हणतो का सर्जरी की घरी येऊन करा किंवा असंच घरच्या घरी करा, नाही. ते ऑथेंटिक तिथे सेंटर्समध्ये जाऊनच तुम्ही केलं पाहिजे. किंवा मग वैद्य तुमच्या घरी येत असेल तरी चालेल, पण ते त्या शास्त्रात निपुण असलेल्या लोकांकडनंच ती केली पाहिजे. मग त्याचे साईड इफेक्ट पण होणार ना. तुम्ही जर म्हटलं नाही मी सर्जरी माझं घरी करतो, असं नाही होऊ शकत. तसंच ती स्पेशालिटी आहे त्यांच्याकडूनच केलं पाहिजे. त्यामुळे ते पण एक मला लोकांना सांगायचं आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जेवढ्या मिरॅक्युलस किंवा वंडरफुल रिझल्ट देतात तेवढ्या त्या डेलिकेट पण असतात करणं, ती प्रोसिजर सगळी. त्याला भरपूर फॉलोअप ठेवावा लागतो, पथ्य पाळावी लागतात. आणि मग ते नाही केलं तर चुकीचं केलं, मग त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीचे साईड इफेक्ट होतात. येस. पण मग काहीतरी व्याधी असेल तेव्हाच पंचकर्म करावं की जस्ट आपण म्हणतो ना बॉडी डिटॉक्सिफिकेशन तसंही आपण करतो की वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा, तुम्ही काय सजेस्ट कराल की नॉर्मली ह्युमन बिईंगला पंचकर्म म्हणजे केलं पाहिजे का नाही आणि कधी केलं पाहिजे? आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की व्याधी होऊच नये म्हणून स्वस्थ वृत्त खूप छान वर्णन केलेले. म्हणजे जगातलं सगळ्यात पहिलं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सांगणारं शास्त्र असं जर काही गौरव जर कोणाला करायचा असेल तर तो आयुर्वेद शास्त्राचा केला गेला पाहिजे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल सायन्सेस मी हे सांगतेय. कारण का तर हे त्याच्यात असं एकमेव शास्त्र आहे की ते म्हणतं पहिल्यांदा की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण, आणि मग पुढे सांगतं की आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे आम्ही पहिल्यांदा काय करणार आहोत तर आम्ही स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य रक्षण करणार आहोत. हे आमची प्रतिज्ञा आहे ग्रंथकर्त्यांची. म्हणजे आयुर्वेदाचं हे प्रयोजन आहे की माणसाने आजारीच पडू नये. इतकं सुंदर त्यांचं म्हणजे आपण म्हणतो की इच्छा आहे की जिथं आपल्याला असं चालतं की नाही जेवढे आजारी माणसं पडतील तेवढं जास्त आमचं खप होईल. तर हे ह्या कलियुगामध्ये हे गुण आहे. त्याच्यामुळे तिथे त्यांनी सांगितले की मल जे असतात तुमचे शरीरामध्ये दोष टॉक्सिन्स वगैरे हे साठत राहतात. जसं दिवाळीमध्ये तुम्ही एकदा घर साफ करतात ना, आणि रोजचं घर साफ करणं आणि दिवाळीतलं साफ करणं खूप फरक असतो. तसं तुमच्या शरीरामध्ये तुम्ही आहार विहार तुमचा जो काही आचार त्याच्यातनं काही ना काहीतरी तुमच्या शरीरामध्ये चुकीचं जाणार आहे, टॉक्सिन साठणार आहेत. ते टॉक्सिन दरवेळेस तुमच्या मलमूत्रांमधून बाहेर पडतीलच असं नाही. मग ते पेशींमध्ये साठलेले जे टॉक्सिन्स आहेत ते तुम्ही कसे बाहेर काढणार. त्यासाठी त्यांनी नियमावली दिली की हा जो पावसाळ्याचा काळ असतो त्याच्यामध्ये वात वाढतो, म्हणून तुम्ही वाताचं जे औषध आहे ते बस्ती श्रेष्ठ, तर ती बस्ती तुम्ही घ्या. मग नंतर सांगितलं की जो शरद ऋतू येतो पुढचा, म्हणजे आपण जी कोजागिरी पौर्णिमा किंवा ही जी शारदीय नवरात्र जी येते त्याच्यामध्ये ऑक्टोबर हीट असते भारतामध्ये, कारण उन्हाळा असतो. तेव्हा तुमच्या शरीरातलं पित्त वाढायला लागतं. मग त्या पित्ताला ते पुढे जाऊन त्रास देऊ शकतो. मग तो पित्त वाढू नये म्हणून तुम्ही विरेचन करा, तिथल्या तिथेच त्याचं शमन करून टाका. पुढे गेल्यावर येतो वसंत ऋतू, त्याच्यामध्ये कफ नावाचा दोष जो असतो तो प्रादुर्भाव व्हायला लागतो. आणि मग कफाचे वेगवेगळे आजार, म्हणजे जसं आपण म्हणतो की जे फीवर बघा हे सगळे तुम्ही मार्च फेब्रुवारी ह्याच्यामध्ये जास्त व्हायरल फीवर किंवा सर्दी पडसे हे लोक जास्त येतात.
तर मग ते त्या काळात होऊ नये म्हणून वमन करा, म्हणजे कफ जो आहे तो सगळा उलटीतून बाहेर पडून ते सगळं डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे असे 3 महत्वाचे पंचकर्म त्यांनी सांगितलेत की ते 3 वर्षातून स्वस्थ माणसाने स्वस्थ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी केले पाहिजे. ओके. त्यामुळेच आज ते बऱ्याच ठिकाणी आपण बघतो रिट्रीट सेंटर असतात किंवा असं, पण त्याचा स्पा जास्त करून केलेला आपल्याला आढळतो. आमच्याकडे तरी आम्हाला तसं दिसतं, स्पाच दिसतो. तर ते पण चुकीचं आहे. कारण आणि मला डाऊट असतो यांना खरंच त्याचं नॉलेज आहे का, की हे उगाच स्पा करायचं आहे म्हणून करतायत. सो डाऊट असल्यामुळे ना म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जात नाही कुठे, कारण पूर्ण नॉलेज असल्याशिवाय, खात्री असल्याशिवाय आपण जाणार नाही. पण आपल्या व्ह्युअर्स पैकी जर कुणाला पंचकर्म घ्यायचं असेल तर मला असं वाटतं तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला बरं असेल. माझ्याशी करू शकतात, किंवा कोणीही जे ऑथेंटिक वैद्य तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत, तुम्हाला माहिती आहेत की हे वैद्य आहेत, अनेक वर्षांपासून त्यांचं तिथे सेंटर आहे, अनेक लोक तिथे जात आहेत. त्यामुळे माझं तेच म्हणणं की हा ऑथेंटिक लोकांनी करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त मलाच अप्रोच करा असं नाही, कोणालाही तुम्ही अप्रोच करा, पण इट शुड बी ऑथेंटिक. ओके. पण मग मॅम हे टाइम कन्झ्युमिंग आहे का? थोडंसं असणारच आहे, कारण त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला जर प्रॉपर वमन विरेचन असं करायचं असेल, म्हणजे अगदी वमन जरी एक्झाम्पल घेतलं तर पहिले 3-4 दिवस तुम्हाला तूप प्यावं लागतं, औषधी तूप असतं. त्यानंतर मग तुम्हाला बॉडीला स्नेहन स्वेदन म्हणजे तेल मालिश करायची बॉडीला, आणि मग त्याला वाफ घ्यायची, स्टीम घ्यायची, आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते उलटीचं औषध देणार आणि मग ते वमन करवणार. म्हणजे ह्यामध्ये गेले 7-8 दिवस. म्हणजे तुम्हाला घरी थांबायचे 7-8 दिवस सुट्टी घेऊन असं नाहीये, पण जे काही तुम्ही धावपळ करतात रोजची ती थोडी कमी करायची, म्हणजे असं जास्त त्याच्यात बाहेर फिरायला गेले किंवा असं करायचं नाहीये. ओके. आणि मग त्याच्यानंतर जो वमनाची जो दिवस असतो 1 दिवस, त्याला मात्र तुम्हाला सुट्टी पाहिजे, ती रेस्ट पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही उलटीतनं सगळं काढून टाकणार बाहेर, मग त्या दिवशी मग वमन झालं, आता संध्याकाळी चला माझं पोट एकदम छान झालं, गट क्लिनिंग झालं, आता वडापाव खाऊ, नाही तसं नाही चालणार. मग तुम्हाला पुढचं संसर्जन क्रम येतो, मग पुढचे 3 किंवा 4 दिवस जे काय तुमचं वैद्य सांगतील त्याप्रमाणे तुम्ही ते व्यवस्थित पाळलं पाहिजे पथ्य, की हळूहळू भाताची पेज खा, मग हे मुगाचं वरण घ्या, कडण घ्या, म्हणजे साधं हलका आहार घ्या, मग हळूहळू तुम्ही नॉर्मल आहारापर्यंत या. म्हणजे ह्यानी काय होणार आहे की तुमचं गटमध्ये जे काही टॉक्सिन असतील ते सगळे बाहेर पण पडतील आणि रिपेअर पण होईल. फास्टिंग म्हणजे आज म्हटलं फास्टिंग काय आहे, ऑटोफेजी आहे, लंघन आयुर्वेदाने सांगितलंय. लंघन म्हणजे हे काय, कमी खाणं हे पण लंघनच एक प्रकारचं, म्हणजे उपवासच आहे. उपवासाचे आज ऑटोफॅजीचे आज चाललेला आहे प्रकार, तो काय आहे, जो मॉडर्न सायन्सने जो सिद्ध केला की शरीरातल्या ज्या घातक पेशी असतात त्या मरायला सुरुवात होते ऑटोफेजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा. आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये बळी कोणाचा चढवला जातो माहितीये का, ज्या कॅन्सरच्या सेल्स असतात, कारण त्या जास्त हवरट असतात, आपण म्हणू त्यांना जास्त लागत असतं खायला. मग त्याचा पहिले जो शरीराचा जो इंटेलिजन्स असतो ना, तो सगळ्यात पहिल्यांदा ह्या पेशींचा पहिले बळी चढवतो जेव्हा तुम्ही लंघन करता तेव्हा. कारण त्या बिना अन्न पाण्यापासून त्या बिचाऱ्या तडफडून मरतात. म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा लंघन करताय तेव्हा ऑटोफेजी तुमच्या शरीरामध्ये जेव्हा स्टार्ट होतीये, कितीतरी आजारांना आधीच अरेस्ट करताय. म्हणजे मग हे जेव्हा तुम्ही वमन विरेचन वगैरे पंचकर्म करतात त्याच्यात हे लंघन विंगन ऑटोमॅटिक येऊन जात. आणि लिटरली लोकांचे वेट लॉस होतात, कितीतरी दुखणे असतात ते त्यांचे कमी होतात, बरे व्हायला, क्रॉनिक जे आजार असतात ते हळूहळू रिपेअर व्हायला सुरुवात होते त्यांची. सो हे असं स्वस्थानी तर करायचंच आहे, स्वस्थ म्हणजे निरोगी माणसानी. आणि आता म्हणजे मी जो पण आमच्याकडे तज्ज्ञ येतो डॉक्टर, मी त्यांना प्रत्येकांना हा विचारते हा प्रश्न की ॲलोपॅथीमध्ये असं आहे, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज ह्या 2 गोष्टी झाल्या किंवा कोलेस्ट्रॉल झालं की गोळी झाली, मग ती शेवटापर्यंत आपल्याला असतेच गोळी. आयुर्वेदामध्ये रिव्हर्सलसाठी काय आपल्याकडे उपाय आहे? रिव्हर्सलसाठी उपाय म्हणजे की बीपीचं जे डायग्नोसिस आहे त्याच्यामध्ये त्याचा रिव्हर्सल आहे. म्हणजे त्याचं डायग्नोसिस काय तुम्ही करताय, कशामुळे झालाय. मॅलिग्नंट बीपी असेल एखाद्या याच्यामध्ये, त्याचं वेगळं डायग्नोसिस, त्याची वेगळी ट्रीटमेंट असणार. पण येस, ट्रीटमेंट आहे, रिव्हर्सल होऊ शकते. प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा प्रॅक्टिकली ट्रीट करायची येते पेशंट, तेव्हा त्यांची डिपेंडन्सी असते ह्या सगळ्या ड्रग्सवर. तर त्यामुळे तुम्ही त्याला पटकन असं, म्हणजे ते त्याच्यावर अवलंबून असतात त्याचं शरीर, डायबिटीसच्या गोळ्यांवर, बीपीच्या गोळ्यांवर. तुम्ही त्याला एकदम असं चल बंद कर आणि सुरू कर असं नाही करतायत, कारण मग तो आजार वाढू शकतो. एकदम त्याला सप्रेस करून ठेवलं असतं तुम्ही, जसं स्टेरॉइड्स असतात, तुम्ही एकदम स्टेरॉइड बंद केले तर ते काय होतं, दुखणं जे असतं ते
जास्त जोरात उफाळून वर येतं, त्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू ते टेपरिंग करावं लागतं. मग त्यावेळेस आपण असं करतो की लाईफस्टाईल, पंचकर्म हे सगळं, म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, पंचकर्म, त्याच्यासोबत औषधं आयुर्वेदिक, हे सगळं करून मग हळूहळू ती औषधं कमी करायची. आणि बऱ्याच म्हणजे माझ्याकडे डायबिटीसचे काही पेशंट ते म्हणतात की जाऊ दे ना, आयुष्यभर ती गोळ्या खाण्यापेक्षा तुमच्या गोळ्या खाल्लेल्या काय वाईट, कारण ऍटलिस्ट माझे लिव्हर किडनी तरी सेफ राहतील, कारण मला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. असं ते त्यांचं जे म्हणजे म्हणणं असतं, ते पण विचार केला तर चुकीचं नाहीये की रिव्हर्सल हो ना हो, पण ऍटलिस्ट मी तेवढ्याला तरी मेंटेन राहू शकतो का. आणि रिव्हर्सल पण खरं पॉसिबल आहे, नाही असं नाही, पण पेशंटची इच्छाशक्ती तिथं कुठेतरी कमी पडते. बऱ्याच वेळा डायबिटीसचे पेशंट ऐकत नाहीत, पथ्य पाळत नाहीत, म्हणजे हा प्रॅक्टिकल एक त्याच्यातला भाग झाला. पण आहेत म्हणजे म्हणजे माझ्याकडे एक 70 वर्षाचे होते गृहस्थ, त्यांची पण शुगर म्हणजे 160, 170 वगैरे असे असायची. परत आता नॉर्मल आली नंतर, आणि गोळ्या वगैरे पूर्ण बंद केल्या. इज फाईन, म्हणजे त्यांचं म्हणणं की ठीक आहे, मला जी काय आयुर्वेदिक गोळी एक तुमची चालू आहे मी फाईन आहे, त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे असं, पण ते इतकं त्यांचं लाईफस्टाईल वगैरे त्यांनी इतकं छान मॉडिफिकेशन केलंय, व्यवस्थित फॉलो करतात. थोडं ते आपल्याला ते स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मॅम, विटिलिगो जे आपण म्हणतो, कोळ असलं की लोक अजूनही त्याच्याकडे वेगळ्या नजरेनेच बघतात. सो ह्याच्यावर आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का? हा, त्याच्यात पण आहेच का, जसं त्याला जे आपण श्वित्र नावाने त्याचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलंय, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही त्याला बरं करू शकता. आणि म्हणजे एक आयुर्वेद थोडं आस्तिक सायन्स आहे, त्यामुळे ते त्याला म्हणतं की हे दैवव्यपाश्रय चिकित्सा पण करा. म्हणजे काय की तुम्ही त्याला काही पूर्वजन्मकृत व्याधी असं पण ते म्हणतात की तुम्ही काही, आपण जसं म्हणतो ना, मला हे का आजार आला, मी तर इथे काय बिघडवलं कोणाचं काही, तर ते असं सांगतात की काहीतरी तुमचं लेफ्ट ओव्हर आहे, कर्म आहे काहीतरी पास्ट, तुम्ही पुढे घेऊन आलेला आहात. तर ते पण एक मानलं जातं. मग त्याच्यात ते सांगतात की मग काय जे असतील उपाय, जसं आज ज्योतिषशास्त्र त्याच्यामध्ये त्याला उत्तर देतं बऱ्याच वेळा, ते पण आयुर्वेद सांगते की तेही तुम्ही फॉलो करा. त्यांनी सांगितले नाहीयेत उपाय, कारण ही चिकित्सा सायन्स आहे, चिकित्सेचं शास्त्र आहे, पण ते सांगतं की तुम्ही त्याला पण माना, त्या गोष्टीला पण, असं पण त्याच्यात सांगितलं. आणि दुसरं त्यांनी सगळ्यात महत्वाचं सांगितलंय की कुठपर्यंत तुम्ही हे घेतलं पाहिजे. 1 वर्षाच्या आत असेल तर ते सुखसाध्य, म्हणजे बरं होऊ शकतं, व्यवस्थित बरं होऊ शकतं, पेशंटनी नीट फॉलो केलं, सगळं केलं, होऊ शकतं. 2 वर्ष वगैरे पुढे झालं तर ते थोडं बरं व्हायला कठीण होतं. आणि जनरली 5-6 वर्षानंतर काय होतं, तिथले जे केस असतात त्या कोडाच्या जागेवरचे ते पांढरे व्हायला लागतात. जेव्हा मग पांढरे व्हायला लागतात ते कुष्ठ असाध्य सांगितले. कुष्ठ म्हणजे त्याला एक श्वेतकुष्ठ किंवा श्वित्र म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं. म्हणजे तिथलं जेव्हा त्यांनी हे पण सांगितलं, म्हणजे प्रामाणिकता शास्त्राची आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे आजकाल कसं टॉल क्लेम केले जातात की ह्यानी आम्ही हे करून टाकू. ते टॉल क्लेम करणारा चुकीचा असतो, शास्त्र चुकीचं नसतं. शास्त्र कसं प्रामाणिकपणे सांगतं की हे इथपर्यंत आहे, बरं होणार. माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात, त्यांच्यामध्ये जेव्हा व्हाईट जे तिथली लव जी असते ती पांढरी व्हायला लागते, तेव्हा मी सांगते की हे न बरं होणारं कोड आहे तुमचं, विटिलिगो आहे. पण बऱ्याच वेळा तशी कंडिशन नसते, तर मग तेव्हा आपण ते बरं करू शकतो. त्याच्यामध्ये पण स्प्रेडिंग प्रकार असतो, म्हणजे काही अनस्टेबल विटिलिगो असतात, स्टेबल विटिलिगो असतात. त्यानुसार आयुर्वेदात पण वेगवेगळी चिकित्सा सांगितली आहे, मग तशी ती करावी लागते तुम्हाला. आणि ते होतात रिव्हर्स. आता माझ्याकडे एक पेशंट आहे, त्यांना डायबिटीस प्लस हे आहे, विटिलिगो आहे. दोन्ही औषधं चालू आहेत आपली, पण मग त्यांना आता ते पिगमेंटेशन, मेलॅनिन रिजनरेशन आपण म्हणतो, ते छान व्हायला लागलंय. त्यांचं वय जरी जास्त असलं पण त्यांचं कोड इतकं जुनं ते माझ्याकडे घेऊन नाही आलेले. त्याच्यामुळे जेव्हा पण व्याधी होऊ नये हे तर पहिले तुम्ही हे करा, आणि जर झालीच व्याधी तर लवकरात लवकर तुम्ही अप्रोच केला पाहिजे, त्याला वाट नाही बघितलं पाहिजे, चिघळवलं नाही दिलं पाहिजे. औषधी आणि अन्न यातला फरक आयुर्वेदामध्ये कसं सांगितलंय? औषधी आणि अन्न ह्याच्यामध्ये आयुर्वेद असं म्हणजे सांगतं की तुमचा आहार हेच तुमचं औषध होऊ शकतं. इतक्या श्रेष्ठ प्रकारे जर तुम्ही त्याला सेवन केलं त्याचं, तर तुम्ही जसं म्हणलं हितभूक मितभूक असं सांगितलं, म्हणजे हितकारक खा, आणि मित म्हणजे कमी, जसं मितभाषी म्हणतो तसं मितभूक म्हणजे कमी खाणारा. थोडं 2 घास जागा ठेवून खा ना, अगदी गळ्यापर्यंत यायचं लोकांना आवडतं, क्रेविंग स्टॉप होत नाही आपले, मग आपण ते खूप खातो. ह्या 2 गोष्टी बेसिक पाळा. आणि अन्नसूचिता सांगितली आहे, किंवा
कुठल्या प्रकारचं अन्न आपण खातोय. हॉटेलचं अन्न पडिकाशन म्हटलंय त्याला. तर म्हणजे काय की हॉटेल इंडस्ट्रीला आता मी काही हे म्हणते असं नाही, ब्लेम करते असं नाही, पण तुम्ही जिथे खाताय तिथली सुचिता बघा, ते कशा प्रकारे बनवलं जाते. चांगल्या प्रकारे बनवलं जातं, खा, कधीतरी खा. पण कायम आता वीकेंड कल्चर आलंय, तर हे जर तुम्ही सगळं व्यवस्थित फॉलो केला आहार तुमचा, तर ते तुमचं आहार हेच तुमचं औषध होऊ शकतं. अन्न हेच तुमचं औषध व्हावं अशी उदात्त कल्पना ठेवून आपलं स्वयंपाकशास्त्र निर्माण झालं आयुर्वेदात. म्हणजे आपल्या भारतीय जे स्वयंपाकशास्त्र जे आहे ना, का आपण हळद वापरतो, का आपण लसूण वापरतो, हिंग वापरतो. तुम्ही जसं वेस्टर्न कंट्रीज मध्ये तिथे त्यांना गरज नाही पडत हे सगळं वापरायची, किंवा ते वापरत नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये. आपण वापरतो मसाले, कितीतरी मसाले वापरून ठेवलेत आपल्या ह्याच्यामध्ये. का एवढे मसाले वापरतो? तर त्याचे इतके सारे औषधी गुणधर्म आहेत. दीपन आहे, पाचन आहे, म्हणजे ते डायजेस्टिव्ह सिस्टीमला तुम्हाला तुमचे पचन संस्था तुमची चांगली करणार आहे. आता आमसूल वापरतो आपण, का वापरायला पाहिजे? कोकम मध्ये गार्सिनॉल नावाचा एक घटक त्यांना सापडला सायंटिस्टना आता. तर त्याच्यात ते असं प्रूव्ह झालंय की इट इनिबिट्स द ग्रोथ ऑफ इंटेस्टायनल कॅन्सर सेल, म्हणजे आतड्यांचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, अशा प्रकारे कोलॉनचा कॅन्सर, म्हणजे अशा प्रकारे त्याचे वेगवेगळ्या कॅन्सरच्या सेल्स असतात त्या इनिबिट करणारा एक घटक त्या आमसुलामध्ये आहे. आणि आपल्यामध्ये तो आमसूल आयुर्वेदामध्ये त्याचे गुणधर्म सांगितलेत वृक्षाम्ल या नावाने. आणि तो सांगितलाय की तो अन्न बाधू नये म्हणून तो अन्नात घालायचा आहे. अँटी ॲलर्जिक ऍक्शन आहे. आज पण अंगावर रॅश आली की घरातली आजी सांगते आमसुलाचं पाणी लाव किंवा आमसुलाचं सार घे. तर अशा प्रकारे आपल्या आहारच आपलं औषध बनावं हा उदात्त विचार आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जे स्वयंपाकशास्त्र आहे ते असं डेव्हलप झालंय. म्हणजे मला तरी असं वाटतं की हे रॅन्डमली कोणीतरी चल मीठ टाक, मोहरी टाक असं नाही बनवलेलं. ते त्याच्यामागे कोणाचा तरी एक्सपर्टचा विचार आहे की हे असं का असलं पाहिजे. म्हणजे आपलं भारतीय स्वयंपाकघर ही एक प्रकारे आपलं औषधालय. पूर्वीच्या काळी असं प्रत्येक जण वैद्याकडे कशाला प्रत्येक वेळेस पळावं, म्हणून ते कारुण्य भावनेने मला असं वाटतं की त्या ऋषीमुनींनी सगळ्या समाजामध्ये हे पसरवलं असावं ज्ञान, की तुम्ही तुमच्या आहारामध्ये हे घाला, हे तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा. हिंग ठेवा, ओवा ठेवा, म्हणजे बाळाचं पोट दुखलं ओव्याची धुरी दे, हिंगाचा लेप लाव. आजी घरातली अजूनही सांगते. म्हणजे हे ट्रेडिशनल नॉलेज अजून आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. आयुर्वेदामध्ये मानसिक आरोग्याबद्दल किती बोललं गेलंय? आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा स्वस्थ वृत्त त्यांनी सांगितलं, म्हणजे वेलनेस आपण ज्याला म्हणू शकतो, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन जेव्हा सांगितले, तेव्हा त्याच्यात त्यांनी एक सुंदर शब्द वापरलाय, तो म्हणजे आचार रसायन. आचार म्हणजे आपला आचार पिकलवाला तो नाही, लोणच्याचा नाही. आचार म्हणजे आचरण. आणि रसायन म्हणजे काय की जी गोष्ट तुमच्या शरीराला रिजनरेट करते, म्हणजे थोडक्यात रसायन आपण म्हणू. तर अशा प्रकारे तुमचा आचार असावं, आचरण असावं की तुमचं म्हणजे मानसिक व्याधीच तुम्हाला होऊ नये. म्हणजे प्रज्ञापराध नावाची संकल्पना त्यांनी सांगितली. प्रज्ञेचा अपराध, प्रज्ञा म्हणजे काय की तुमची बुद्धी. थोडक्यात तुम्हाला माहिती असतं की इथे आपण जाणार आहे, आपण खड्ड्यात पडणार आहे, तरी तुम्ही तिथे उडी मारतात, आपल्याला लागणार आहे. हा झाला प्रज्ञापराध. म्हणजे आपल्याला माहिती असतं की मी हे केल्याने मला हा त्रास होणार आहे, तरी पण आपण करतो. हा मानसिक पण प्रज्ञापराध केला जातो की मला माहितीये मी हे चुकीचं वागतोय, तरी मी तिथे जातोय. मला माहितीये याच्याने मला शरीर माझं खराब होणार आहे, तरी पण मी व्यसन करतोय. किंवा मला म्हणजे अशा प्रकारे जे गोष्ट आपल्याला माहिती असते की हे चुकीचं आहे हे करणं सगळं, तरी पण आपण ते करत असतो, ते म्हणजे प्रज्ञापराध. आणि ते करू नका म्हणून त्यांनी त्याच्यात गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, ते म्हणजे आचार रसायन. तर मला असं वाटतं की फक्त शरीराला नाही तर मनाला सुद्धा, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनच्या दृष्टीने अँगलनी आयुर्वेदाने बघितलेलं आहे. आणि मग पुढे जाऊन त्यांनी सत्व, रज, तम ह्या तिन्ही म्हणजे गुणांचं वर्णन केले. त्रिगुणात्मिका प्रकृती असं म्हटलंय त्यांनी की ह्या त्रिगुणांपासून आपलं मन बनतं. जसं शरीर जसं 3 दोषांनी बनलेलं असतं, तसं ह्या त्रिगुणांपासून हे मन बनलेलं असतं. सत्व म्हणजे काय की प्रकाश असणारा, म्हणजे बॅलेन्स्ड. रज म्हणजे खूप धावपळ, खूप गती, जसं वाताला गती आहे ती पण आवश्यक असते. आणि तम म्हणजे शांत बसणे. रात्री आपल्याला झोप येते, तम गुण जर नसेल मनाला तर झोप येणार नाही. म्हणून जे स्लीप डिस्टर्ब झालेले लोक, तम गुणाचं त्यांच्यामध्ये काय झालंय,
कमतरता झालेली आहे थोडक्यात. रजगुण वाढलेला आहे. रज म्हणजे काय की धावपळ किंवा खूप जास्त स्ट्रेस आहे त्यांना. मग ह्याच्या अँगलनी मानसिक आरोग्याकडे आयुर्वेद बघतं. दुसरं म्हणजे की उन्माद अपस्मारासारखी व्याधी सांगितली की ज्याच्यामध्ये जे काही आपण असे खूप वेडे झालेले लोक आपण जे म्हणतो की असं बघतो रस्त्यांवर वगैरे, इथपर्यंतच्या एक्स्ट्रीम कंडिशन सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. ओके. ग्रहबाधा झालेले लोक, ओके, की ज्याचे बऱ्याच साऱ्या गोष्टींचं तुम्ही जर कंपॅरिझन केलं तिथे वर्णन केलेल्या आणि ॲलोपॅथी सायन्सच्या सायकॅट्रीमध्ये सायकोलॉजीमध्ये वर्णन केलेल्या, तर तुम्हाला सापडेल की हे साधर्म्य आहे म्हणून हा आजार याच्यासारखा आहे, आजार याच्यासारखा आहे, सिझोफ्रेनिया आहे, अल्झायमर आहे वगैरे असं. अर्थात अल्झायमरला तुम्ही मानसिक रोगात नाही घेऊ शकत, पण सिझोफ्रेनियाला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे असं सगळं वर्णन उन्माद अपस्मारामध्ये ह्या अध्यायामध्ये आपल्याला आढळतं. पण जेव्हा त्याचं ते वर्णन करतात तेव्हा अर्थात त्याची चिकित्सा पण त्यांनी सांगितलेली असते. पण मानसिक आजारांसाठी काउन्सिलिंगची गरज असते, हो, असं आज आपण म्हणतो. मग काउन्सिलिंगचं काय वर्णन आहे आयुर्वेदामध्ये? तर आयुर्वेदाचं जे अलाइंड शास्त्र आपण ज्याला म्हणू शकतो ते म्हणजे योगशास्त्र. ओके. तर त्याचं जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला योगशास्त्रामध्ये आढळतं. आयुर्वेदा म्हणजे मानसिक रोगांचं म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन म्हणजे कसं की आजकाल आपण काउन्सिलिंग करतो हे त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. योगशास्त्रामध्ये यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 अंग सांगितले. ओके. म्हणजे समाधी म्हणजे काय? मोक्षाची अवस्था. मोक्ष म्हणजे काय? आपल्याला वाटतं काहीतरी खूप मोठी अवस्था आहे किंवा कोणीतरी साधू बाबा, वैराग्य. तेच फक्त मोक्ष नाहीये. मोक्ष म्हणजे तुम्ही तुमच्या मानसिक गुंत्यातून बाहेर पडणं, सुटका. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती, सुटका. तिथपर्यंतच त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे योगशास्त्रामध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे अल्टिमेट सोल्युशन फॉर ऑल द सायकॅट्रिक किंवा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, त्याचं तुम्हाला सोल्युशन योगशास्त्रामध्ये मिळेल. आणि त्याचे मेडिसिन्स आहेत ते तुम्हाला आयुर्वेदामध्ये मिळतील. ओके. म्हणजे असं आज पण त्या दोन ह्याच्यानेच चालतं ना की काउन्सिलिंग आणि जर त्याच्यानी नसेल बरं वाटत तर तुम्ही मेडिसिनचा आधार घेतात किंवा त्यांना झोपवून ठेवणं किंवा जे काय अँक्झायटिक मेडिसिन असतात, अँटीडिप्रेसंट्स वगैरे असतात, ते तुम्ही त्याला किंवा स्लीपिंग पिल्स आपण ज्याला साध्या भाषेत म्हणतो ते तुम्ही त्या व्यक्तीला देतात की जेणेकरून तो शांत होईल. पण असंच आयुर्वेदामध्ये सुद्धा योगशास्त्र हे त्याचा आधार घ्यायला सांगितलेला आहे आणि घेतलेला पण आहे. म्हणजे मेडिसिन ही जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये आपण सायकोलॉजी सायकॅट्री मिक्स करतो का? नाही करत. तसं आयुर्वेद हे चिकित्सा शास्त्र आहे, त्याच्यामुळे त्याच्यात चिकित्सा दिलेल्या आहेत. पण जेव्हा मनाचा विचार येतो तेव्हा तुम्हाला योगशास्त्र जास्त चांगलं मदत करू शकतो. असं. आणि जर काही सपोर्टिव्ह मेडिसिन लागत असतील तर मग आयुर्वेद त्याला आहेच. त्याच्यात मेडिसिन सांगितलेलेच आहेत की मनावर काम करणारे, बुद्धीवर काम करणारे, मेंदूवर काम करणारे औषध सांगितलेच आहेत आयुर्वेदामध्ये. मी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण मी तुमचे शॉर्ट्स बघितले. तुम्ही एका रीलमध्ये हेअरफॉलवर ते मेडिसिन बनवलंय, तर मला त्या मेडिसिन बद्दल सांगा. म्हणजे मी एक नस्य सांगितलंय, भृंग्यादी नस्य. तर नस्याचेच मी जसं तुम्हाला म्हटलं ना की पंचकर्माचा एक प्रकार आहे नस्य. त्याच्यात त्यांनी सांगितले की नासा ही शिरसो द्वारम, नाक हे जे आहे ते तुमच्या मस्तिष्काचं द्वार आहे एक प्रकारे. म्हणजे थोडक्यात जसं कनेक्शन आहे. आता ट्रान्सनेझल अप्रोचनी ब्रेनच्या सर्जरीज होतात की नाही? होतात. म्हणजे नाकाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे की नाही? नक्कीच आहे. मग तुम्ही जेव्हा नाकामध्ये औषध टाकतात तेव्हा ते तिथल्या शिरांमधून शोषलं जातं आणि ते जे आपलं मस्तिष्क आहे तिथल्या त्या शिरांपर्यंत ते जाऊन पोचतं आणि तिथे ते लवकर काम करतं आणि मेंदूवर काम करणं. मग तिथेच मेंदू आहे म्हणजे तिथे काय आहे? जवळ स्कॅल्प आहे, स्किन आहे. म्हणजे ते औषध गेलं की ते सगळ्याच भागात पसरणार आहे. तर अशा प्रकारे ते जेव्हा तुम्ही नस्य रोज करतात रात्रीच्या वेळेस 2-2 थेंब अशा प्रकारे टाकतात औषधी द्रव्यांचे, त्यावेळेस ते तुम्हाला झोपही शांत येतं, शांत लागते तुम्हाला. दुसरं मन शांत होतं तुमचं आणि ते केसांच्या मुळांशी सुद्धा काम करतं. म्हणून केस वाढीसाठी मी ते औषध पेशंटला रिकमेंड करते. ओके. पण आता ह्याच्यामध्ये पुन्हा असं होतं की मग फक्त ते औषध घेतलं तरच बरं वाटेल का? तर हेअरफॉल हा मल्टीफॅक्टोरियल असतो. त्याच्यामध्ये एकच फॅक्टर असं नसतो की हा म्हणजे हे औषध घ्या आणि हे लगेच हेअरफॉल तुमचा ट्रीट होईल. तर त्याचं जे रिझन आहे म्हणजे
कुठल्या फॅक्टरमुळे तुमचा हेअरफॉल होतोय. ओबेसिटीमुळे होतोय, डायबेटीसमुळे होतोय, थायरॉइडमुळे होतोय, PCOD नावाचा आजार त्याच्यामुळे होतो, अँड्रोजेनिक ॲलोपेशिया ज्याला म्हणतात, म्हणजे पुरुषांमध्ये जो अनुवंशिक येतो तो आहे. त्याच्या स्टेजेस असतात, स्टेज 1 to स्टेज 7 पर्यंत. तर त्याच्यापैकी कुठल्या स्टेजला तो आहे, म्हणजे हे तुम्हाला ओळखावं लागतं की कशामुळे हेअरफॉल आहे आणि मग त्यानुसार ती ट्रीटमेंट ठरते. पण इन जनरल ही मेडिसिन असतात की नाही, त्याच्यामध्ये मग मी रेकमेंड करते की तुम्ही हे नस्य हे कोणीही वापरू शकतात. त्याचे साईड इफेक्ट असे नाहीये. फक्त त्याला तुम्हाला कंडिशन एवढीच आहे की जर ॲलर्जिक सर्दी असेल किंवा तुम्हाला सर्दी पडसं झालं असेल, नाक चोंदलेलं असेल, भरलेलं असेल, त्या दिवसांमध्ये फक्त तेवढं करायचं नाहीये. असं माझ्याकडे खरंच पेशंट येतात आणि ते सांगतात, मॅम मी त्याच्यामध्ये दातामध्ये लवंग घालून ठेवली होती, मग ते थोडे दिवस बरं वाटलं, मग नंतर परत ते दुखायला लागलं. तर डेंटिस्ट्रीमध्ये आयुर्वेद कसं काम करतं? डेंटिस्ट्री म्हणजे दंतशास्त्र नावाने आयुर्वेदामध्ये खरंच आहे बरं ना, रोचकास्ती म्हटलेलं आहे त्याला. आणि दातांचा वेगळा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. म्हणजे ज्याचा शुक्रधातू चांगला आहे, शुक्रसार व्यक्तींचे दात हे सुंदर असतात असं म्हटलेले. म्हणजे आपण अगदी मोत्यासारखे शुभ्र दात जे म्हणतो ना, त्याच्यामध्ये तुमचा शुक्रधातू चांगला पाहिजे. शुक्रधातू चांगला म्हणजे काय, तो 7th एलिमेंट सांगितलंय तुमच्या बॉडीमधला. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहेत. जेव्हा तुमचा शुक्र धातू चांगला असतो तेव्हा तुमचे सगळे धातू चांगले असतात, तरच तुमचा शुक्र धातू चांगला होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे की शुक्र धातू ह्याचा अर्थ पुरुषांमधलं वीर्य किंवा सीमेन असं नाही. शुक्र धातू म्हणजे रिजनरेशन पॉवर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी काही रिजनरेशन पॉवर आहे तो म्हणजे शुक्र धातू. अशा ह्या फिजिओलॉजीच्या अँगलनी तुम्ही त्याला जर बघितलं तर अशा जेव्हा ते चांगले असते, तुमची रिजनरेशन पॉवर तुमची थोडक्यात चांगली असते, पेशींची रिजनरेशन म्हणते ती जेव्हा चांगली असते तेव्हा तुमचे दात चांगले असतात. मग शुक्राला चांगली करणारी म्हणजे शुक्र धातूला चांगली करणारी औषधं जर तुम्ही वापरली तर तुमचे दात चांगले येऊ शकतात किंवा असू शकतात. किंवा तुम्हाला तर माहिती आहे की दातांचं, तुम्ही स्वतः डेंटिस्ट आहात, तर दातांचं जे काही टिश्यू जो असतो तो डेलिकेट असतो आणि त्याच्यामध्ये रिजनरेशन पण होत असतं कायम, झीज पण होत असते तेवढीच. तर मग ह्याच्यासाठी म्हणून पोटातून औषधं घेण्यासाठी म्हणून आयुर्वेदाचा खूप चांगला रोल आहे. आता डेंटिस्ट्रीमध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा स्वस्त वृत्तामध्ये सांगितले की ह्या औषधी वापराव्यात आणि ह्यांनी दंतधावन करावं, म्हणजे दात घासावेत असं सांगितलंय. त्याच्यामध्ये वटासन, अर्क, खदीर, करंज, करवीर, कम अशी मोठी लिस्ट दिलेली की हे झाडं आहेत. जसं आपल्याकडे निमके दातून निंबाच्या काड्यांनी दात घासावे असं सांगितलंय त्यांनी. म्हणजेच काय की तो रस जो आहे तो चोखायचा आहे त्याचा, ते दात असं त्याचं दातून बनवायचं आणि ते चोखायचं आहे. त्याच्याने त्याचं जंतुघ्न कार्य आहे. ते त्यांनी सांगितलं की तिक्त कटुरस म्हणजे जे तुरट चवीचे किंवा कडवट चवीचे जे औषधं असतात ना ती जास्त करून दातांना फायदा देणारी असतात, कारण तिथे कफ असतो कायम. दात मुखामध्ये जो असतो तो चिकटा असतो कायम, तो मोकळा होतो आणि म्हणून तिथे कीड होत नाही. कीड का होते तर तिथे चिकटा कायम असतो, सलायवा साचून राहतो, तिथेच फूड पार्टिकल्स साचून राहतात, म्हणून होतो. जर तुम्ही असं जर केलं तर ते दात तुमचे कायम चांगले राहणार आहेत. मग दाताच्या शस्त्रक्रिया, आता सर्जरी ही जी ब्रांच आहे ना ती काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली. इतकं जुनं शास्त्र आहे, जुन्या गोष्टी कितीतरी नष्ट होतातच, त्याला काही पर्याय नाहीये. त्यामुळे ती दुर्दैवाने आता आपल्याकडे नाहीये. म्हणजे जी आपण ज्याला सर्जिकल प्रोसिजर ज्या म्हणतो डेंटिस्ट्रीशी रिलेटेड, त्या नाहीये, त्या अवेलेबल नाहीये. जसं आयुर्वेदात पण सर्जरी सांगितली आहे, इतर जनरल सर्जरी सुद्धा. म्हणजे जो सुश्रुताचार्य जे आहे ते आपण ज्याला म्हणतो की फादर ऑफ सर्जरी म्हणतात. पूर्ण जगामध्ये सर्जरीचे कॅटरॅक्टची सर्जरी त्यांनी जशी दिली आहे तशीच आज पण तशीच करतात, फक्त त्याच्यात आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आल्या हे आलं, पण त्याचा जो बेसिक आहे, बेस जो आहे तो तोच राहिलेला आहे. तर तसं सर्जरी ही ब्रांच आयुर्वेदामध्ये होती, पण आता डेंटिस्ट्री राहिलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणतात की आता त्याच्या ज्या प्रोसिजर करायच्या असतील तर त्याला शेवटी तुम्हाला डेंटिस्टकडेच जावं लागणार, त्याला ऑप्शन नाहीये. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून अगेन तुम्ही ह्याचा वापर करू शकतात का हा विचार केला पाहिजे. म्हणजे मी युरोपमध्ये गेले होते, आम्ही युरोपमध्ये होतो काही दिवस, तेव्हा मी सुपर मार्केटमध्ये गेले असताना मला तिथे काड्या दिसल्या अशा आपल्या
ते होतं निमके दातून. तिथे लिहिलं होतं की टूथ सेंडनिंग हर्बल स्टिक्स. हर्बल स्टिक. आणि त्याची किंमत होती 4 युरो का काहीतरी असं, 3 युरो 4 युरो समथिंग. त्यावेळेसच्या करन्सीनुसार मी कॅल्क्युलेट केलं 350-400 रुपये 4 काड्या कडुनिंबाच्या. म्हटलं हे ते माझ्या देशामध्ये रस्त्या पडलेले असतात फुकटमध्ये. असं तर ह्याचं महत्व आहे, नाही असं नाहीये. तर ते जर तुम्ही ऍप्लिकेशन व्यवस्थित केलं म्हणजे आधुनिक दंतशास्त्रानी जर आयुर्वेद थोडासा समजून घेतला दाताच्या दृष्टीने, आणि जर आयुर्वेदामध्ये ज्या काही दंतशास्त्राच्या दृष्टीने ज्या काही चांगल्या वनस्पती किंवा चांगले काही कल्प सांगितलेत ते जर तुम्ही पेशंटमध्ये वापरायला किंवा त्याचे काही कल्प तुम्ही तयार केले, फॉर्म्युलेशन तयार केले, तुम्ही जसं टूथपेस्ट बनवता ते असं काही प्रॉपर हर्बल टूथपेस्ट होऊ शकतात का, की त्याच्यामध्ये जे काही टूथपेस्टमध्ये वापरलेले जे काही केमिकल्स असतील ते नसतील समजा, असं काही होऊ शकतं का. तर हा पण ऍक्च्युली खूप चांगला स्कोप आहे याच्यामध्ये. आणि तो मला वाटतं की हे जे आत्ताचे जे डेंटिस्ट लोक आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. खूप चांगलं याच्यात काम होऊ शकतं. पण कसं आहे ना मॅम, पेशंटची मानसिकता कशी आहे, तुम्ही त्यांना निंबाची काडी किंवा असं काही सांगितलं की त्यांना ते नको असतं, त्यांना गोड गोड पेस्ट द्या. म्हणजे मी सांगून थकली आहे की लहान मुलांना स्वीट टूथपेस्ट नका वापरू. एक्झॅक्टली. कारण त्याच्यामध्ये शुगर कुठल्याही म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये शुगर आहे, मागे सगळ्या इन्ग्रेडियंट्समध्ये कॉन्टेंट लिहिलेलं आहे की इनॅमल लॉस झालेला आहे, आणि तरी तुम्ही शुगर कोटेड टूथपेस्ट देते, तर त्या मुलाचा जो पर्मनंट टूथ इरप्शन आहे तो घाणेरडाच, म्हणजे त्याला पण ते होणारच इन्फेक्शन. केरीस इथपर्यंत पोहोचली आहे. पण पेशंट कधी कधी ऐकत नाही, कधी कधी सुज्ञ असतात, ऐकतात आणि ते पालनही करतात. मग त्यामुळे मग त्यांना वेगळे ऑप्शन्स द्यावे लागतात. तेच म्हणून मी आता ते आपलं एक आयोडेंट नावाचं औषध आहे ते मी देत असते. त्याच्यामध्ये आपण काही असं वापरलं नाही, जे आयुर्वेदाने जे सांगितले की म्हणून बघा आता प्रिन्सिपल आहेत ना ते खूप तुम्ही घेतले पाहिजे. आयुर्वेदातले जे चांगले आहेत तुम्ही त्याला का नाही घेतलं. बरोबर. त्यांनी सांगितले कषाय तिक्त कटुकम मूलमन्यदपि दृशम, अशी औषधं. कषाय म्हणजे तुरट रसाची, कटू म्हणजे तिखट रसाची, आणि तिक्त म्हणजे कडू रसाची. तर अशा प्रकारे तुम्ही 3 रसांची औषधं ही दातासाठी वापरली पाहिजे. आणि आपण जर गोड गोड टूथपेस्ट वापरणार असू तर आपण जर्म्सला अट्रॅक्ट करतो आहोत. तर म्हणून माझं तुमच्यासारख्या डेंटिस्ट लोकांना विनंती आहे की तुम्ही ह्या शास्त्राचा थोडासा या अँगलनी विचार करा, असा अभ्यास करा, आणि त्याच्यातनं अशी काही औषधं तुम्हाला तयार करता येतात का. मी म्हणून निमके दातून प्रॅक्टिकल नाहीये समजा, पण मग तुम्ही निंबाचं एक्स्ट्रॅक्ट वापरून किंवा त्याचं काही अर्क काढून वगैरे तुम्ही त्याच्यापासून काही अजून चांगल्या असं काही औषधं बनवू शकतात का. काही असे माउथ फ्रेशनर किंवा जे आपण ज्या तुमच्या लिक्विड हे असतात टूथपेस्ट असतात किंवा आम्ही झिंक फॉस्फेट नावाचं एक सिमेंट करतो. मला असं वाटतं की त्याचा सुगंध घेतला की तो मला असं वाटतं कुठेतरी क्लव ऑइल याच्यामध्ये ऍड केलेला आहे. सो त्याचा थोडासा अर्क वापरून पण आपण मेडिसिन यूज करू म्हणजे ते एक्झॅक्टली. तसं जर तुम्ही केलं की त्याचा बेस तुम्ही अशा प्रकारे कषाय तिक्त कटुका असा ठेवा, हे 3 रस त्याच्यामध्ये वापरा, तर इट विल म्हणजे ते इतकं छान फॅन्टॅस्टिक प्रोडक्ट तयार होतील ना की, आणि ते इट विल बी बून फॉर युअर इंडस्ट्री. असं पण होईल की दातांसाठी ते वरदान पण ठरेल. येस. आयुर्वेद म्हटलं की नो साईड इफेक्ट्स, हे योग्य की अयोग्य. तुमचा हा जो प्रश्न आहे ना ह्याला मी म्हणजे ह्याला दोन्हीला हो उत्तर देते. म्हणजे आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही आहेत का औषधांचे. औषधांचेच म्हणताय ना. हो. औषधांचे साईड इफेक्ट नाही आहेत का, तर नाही आहेत. ओके. आणि आहेत का, तर हो आहेत. आता मी तुम्हाला नाही साईड इफेक्ट नाहीत याचं उत्तर देते. तर त्यासाठी एक छोटी गोष्ट सांगते मी तुम्हाला. प्लीज. जसं ॲस्पिरिन जी आहे ना औषध, ते कसं शोधलं गेलं, ते जगातलं पहिलं पेन किलर आहे असं म्हणतात. ते कशापासून शोधलं गेलं, एका वनस्पतीपासून शोधलं गेलं. त्याचा शोध असा लागला की त्यांनी काही आदिवासी म्हणजे जे आधुनिक आपण म्हणू की ॲलोपॅथ वगैरे या लोकांनी, जेव्हा पाश्चिमात्य लोकांनी एकदा बघितलं की काही आदिवासी ट्राईब्स आहेत की ज्या काही दुखलं खुपलं की एक विशिष्ट प्रकारची वनस्पती खातात, त्यांनी ते ऑब्झर्व केलं. आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही जी वनस्पती आहे ना ही पेनकिलर म्हणून काम करते, आणि ह्यांचं दुखणं एकदम कमी होऊन जायचं. त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल शोधून काढलं की ह्याच्यातला कुठला असा घटक आहे की जो पेन किलिंग काम करतो, वेदनाशामक काम करतो. त्यांना तो जो घटक तो सापडला ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, त्यांनी त्याचं नाव समजा ॲस्पिरिन दिलं. मग जेव्हा त्यांनी ह्या ॲस्पिरिन पासून गोळ्या बनवल्या किंवा तो मॉलिक्यूल जेव्हा सेपरेट केला किंवा तो कसा सिंथेसाइज करायचा,
कारखान्यामध्ये हे जेव्हा ते शिकले किंवा तेव्हा ते ॲस्पिरिन नावाचं औषध जे आहे ते इंट्रोड्यूस केलं गेलं ॲज अ पेन किलर म्हणून. जेव्हा ते औषध द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याचे साईड इफेक्ट असे आढळले की लोकांना अल्सर होत आहेत. गॅस्ट्रिक अल्सर हा त्याचा एक म्हणजे गॅस्ट्रायटिस पहिले होतो, ऍसिडिटी प्रचंड होते, हे त्याचे नॉन साईड इफेक्ट आहेत. तेव्हा त्यांना हे असं वाटलं की हे आदिवासी लोक तर ती वनस्पती घेत होते आणि ह्याच्यानी ते बरं होत होते आणि यांना का नाही त्रास झाला, आपल्यालाच का बरं हे आता ऍक्टिव्ह प्रिन्सिपल वेगळं केल्यावर त्रास झाला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती वनस्पती ते होलिस्टिक फॉर्म मध्ये वापरायचे, पूर्ण त्याच्यातनं ऍक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढून नाही वापरायचे. समजा काढा करून वापरतील, चूर्ण करून वापरतील, तेव्हा त्या वनस्पतीमध्ये त्या घटकाला अपोज करणारे, कॉम्पन्सेट करणारे दुसरे घटक तिथे उपस्थित असतात. म्हणजे ज्या घटकाने समजा ती जी वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये ज्या घटकाने पेन किलिंग होत आहे आणि त्याचा साईड इफेक्ट जर समजा असा होतोय की शरीरामध्ये ऍसिडिटी होऊ शकते, तर त्या साईड इफेक्टला नील करणारा दुसरा घटक त्या वनस्पतीमध्येच प्रेझेंट असतो. सो मला एक सुंदर वाक्य फार एक आहे माझं की नेचर ऑलवेज फाइंड्स अ बॅलन्स. मी कुठेतरी ऐकलंय, मला आठवत नाहीये, पण ते खूप सुंदर आहे की नेचर ऑलवेज फाइंड्स अ बॅलन्स. त्यामुळे तो जे अशा प्रकारे ती वनस्पती जी आहे ती साईड इफेक्ट देत नव्हती, पण तिचं जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह प्रिन्सिपल बाजूला काढलं तेव्हा ते साईड इफेक्ट करायला लागलं. म्हणून जेव्हा तुम्ही आयुर्वेद अशा प्रकारे होल फॉर्म मध्ये वापरतात, आम्ही काय करतो, चूर्ण वापरतो. जास्तीत जास्त चूर्णाच्या आता आजकाल गोळ्या म्हणजे डिंक वगैरे घालून आम्ही बाइंडिंग मटेरियल घालून त्याच्या गोळ्या तयार करतो. लोकांना चूर्ण आवडत नाही घ्यायला, काढे तयार करतो, त्याचे तेल तयार करतो. म्हणजेच काय की वनस्पती आम्ही ही होल फॉर्म मध्ये वापरतो, त्याच्यातला एक मोलिक्युल काढून घेतला आणि तो लॅबोरेटरीमध्ये बनवला आणि मग त्याचं औषध बनवलं, असं करत नाही. म्हणून त्याचे साईड इफेक्ट होत नाही. आणि ती वनस्पती म्हणजे जलवेतस नावाची वनस्पती, जी आमच्या चरक संहिता ह्या ग्रंथामध्ये चरकाचार्यांनी, चरक ऋषींनी 5000 वर्षांपूर्वी वेदना स्थापन गणामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरला जलवेतस वनस्पती लिहून ठेवलेली आहे. म्हणजे जलवेतस ही पेन किलर आहे हे आम्हाला माहिती होतं, पण त्याच्यातला आम्ही ऍक्टिव्ह प्रिन्सिपल नाही वेगळं काढलं, तर आम्ही त्याला होल फॉर्म मध्ये वापरलं. म्हणून आयुर्वेदाचे साईड इफेक्ट का होत नाही आयुर्वेदिक औषधांचे, तर ते होलिस्टिक फॉर्म मध्ये वापरलं जातं. पूर्ण ऍज अ होल ती प्लांट घेतला जातो. पुन्हा त्याच्यात पण आहे की ह्याची काढाच का करायचा, ह्याचं चूर्णच का करायचं, ह्याचं फांट नावाची संकल्पना आहे. म्हणजे फक्त गरम पाण्यात ती बुडवून ठेवायची आणि झाकण ठेवायचं, उकळवायची नाही, मुरू द्यायची ती. तर त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल्स असतात, दालचिनी आहे, वेलची आहे, ते आपण शेवटी टाकतो बघा, किंवा वेलची तर आपण शेवटीच टाकतो का, तर त्याच्यातलं जे ऍक्टिव्ह तत्व आहे ते उडनशील तेल आहे, ते उडून जातं हिट केलं तर. म्हणून ते अशा प्रकारे मग त्याचा फांटच बनवायचा. किंवा हिमसंकल्पना म्हणजे रात्रभर ते भिजवून ठेवायचं. धने जे आहेत, धने रात्रभर भिजवले आणि त्याचं पाणी प्यायलं तर युरिन मला जे लघवीला जळजळ होते निघून जाते लगेच. हे जे आहे ना, हे पण सायन्स आहे. ह्याच्यावर जेव्हा संशोधन झालं, हे रशियामध्ये ह्याच्यावर छान संशोधन झालेलं आहे की तेव्हा त्यांना कळलं की ह्या वनस्पतीचा काढाच केला पाहिजे. आणि ते जे सांगितले ते बरोबर आहे, कारण हे असं असं काम करतं काढा केला की. या वनस्पतीचं चूर्णच घेतलं पाहिजे किंवा हे चूर्ण फॉर्म मध्येच असं वापरलं पाहिजे. ते म्हणून त्याचे ते साईड इफेक्ट होत नाही. आता दुसरा म्हणजे त्याचा एक दुसरा भाग की साईड इफेक्ट होतात पण का, तर त्यांनी असं सांगितले की आहार, औषध हे जे आहे ना ते युक्तियुक्तम अयुक्तियुक्तम रोगाय युक्तियुक्तम यथामृतम असं आहे. म्हणजे जर तुम्ही अयुक्तीने म्हणजे कसंही घेतलं तर ते रोग तयार करणार आहे, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट होणार आहे. आहाराचे सुद्धा साईड इफेक्ट होतात, मग हे तर औषध आहे. आता तुम्ही कसंही खाल्लं, कुठेही खाल्लं, साईड इफेक्ट होणार आहेत ना की नाही. ते आहार असून सुद्धा त्याचे साईड इफेक्ट होणार आहे, मग हे तर औषध आहे. तुम्ही कुठेही बघितलं, कसंही केलं, त्याचे तुम्हाला गुणधर्म माहिती नाहीये, अशा औषध तुम्ही मनानेच घेतलं, त्यामुळे वैद्यकीय सल्ला घ्या असं आम्हाला सांगावं लागतं. आता पूर्वीच्या काळी सांगणाऱ्या ज्या आजी किंवा जी पिढी होती ही आता नष्टप्राय होत चाललेली आहे. सोशल मीडियावर लोक वाटेल ते टाकतात, ज्यांना कुठूनही काहीतरी मिळालं की ते उष्ण तीक्ष्ण औषधी तर म्हणजे रेकमेंडच नाही करायला पाहिजे सोशल मीडियावरनं डायरेक्ट कन्झ्युम करायला, त्याचे साईड इफेक्ट होणार आहे. तर पिप्पली नावाचं चूर्ण, परवा मी कुठल्या तरी रीलमध्ये सांगितलं, एवढं मोठं पिप्पली चूर्ण घेतलं, त्याच्यात मध मिक्स केलं आणि आता घ्या हे खोकल्यावर ते घ्यायचं आहे, हरकत नाहीये, पण पिंपळी ही इतकी तीक्ष्ण आहे की आम्ही वैद्य लोक सुद्धा ती पेशंटमध्ये वापरताना घाबरतो. अरे बापरे, कारण की ते औषध स्ट्रॉंग आहे. त्याचा जो आपण त्याला म्हणतो की गुणधर्म आहे तो उष्ण आहे, शरीरात गेल्यावर ते उष्ण पडतं. मग अशा वेळेस तुम्ही ते
म्हणून हे वैद्यकीय सल्ल्याने वापरणं गरजेचं असतं. मग त्यासाठी बायफर्केशन हे कोणाला करता येईल की समजा मी आता तुम्हाला धन्याचा उपाय सांगितला, जास्तीत जास्त त्याच्याने काय होणार आहे, एखाद्याला थोडंसं थंडी वाजू येईल, पण त्याचा साईड इफेक्ट होणार नाही ना, असं धने खाल्ले साईड इफेक्ट झाला असं नाही होणार आहे. मग हे बायफर्केट कोणाला करता येईल, जेव्हा त्याला त्या शास्त्रातलं पूर्ण ज्ञान असेल. म्हणून सल्ले काय कोणी कधी द्यायचे, कोणाचे घ्यायचे, कोणाचे नाही घ्यायचे हे आपण ठरवलं पाहिजे. साईड इफेक्ट अशा म्हणजे आयुर्वेदाचे साईड इफेक्ट का होतात तर अशामुळे होतात. आयुर्वेदिक औषधींचे साईड इफेक्ट शास्त्र चुकीचे म्हणून नाही होत, ती जो वापरतो ना त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलेलं असतं किंवा जो वापरणारा असतो चुकीच्या प्रमाणात ते घेतलेलं असतं म्हणून होऊ शकतात. दुसरं औषधाची क्वालिटी कशी आहे, चांगल्या प्रकारचं औषध घेतलंय का, त्या वनस्पती व्यवस्थित ओळखून ते चूर्ण बनवलंय का, दुसरीच भलतीच वनस्पती घेतलीये. मध्ये ते कोविडमध्ये गुळवेलीचं आलं होतं, कोणीतरी गुळवेल समजून दुसरीच वनस्पतीची वेल केली. जर तुम्हाला त्याच्यातली कॉन्फिडन्स नाहीये, कुठे शेजारच्या वैद्याकडे जा, जवळच्या त्याला विचारा ही गुळवेल आहे का, त्यालाही नसेल माहिती, त्याला म्हणा तू दुसऱ्याला कोणातरी कन्फर्म कर. पण काहीतरी त्याच्यात कन्फर्मेशन नसेल तर प्लीज घेऊ नका. त्यामुळे हे खूप महत्वाचं. मग साईड इफेक्ट होऊ शकतात तुम्हाला, असं साईड इफेक्टच्या बाबतीत म्हणता येईल. दुसरं म्हणजे की भस्मांच्या बाबतीमध्ये भस्म ही नॅनो टेक्नॉलॉजी आहे. आम्ही बरेच जण म्हणतात भस्म आणि किडनी खराब होतात वगैरे, नाही, ते मेटॅलिक आहेत. म्हणजे मेटॅलिक म्हणजे काय, हेवी पार्टिकल्स म्हणजे काय, ते प्रूव्हन नॅनो पार्टिकल्स आहेत. आणि आज काय नॅनो टेक्नॉलॉजी म्हणून आज जग त्याच्या म्हणजे त्याच्या शोधत आता शेवटी आपल्याकडे भस्मांपाशीच येणार आहे बघा. आणि चालू पण आहे त्याच्यावर संशोधन पाश्चिमात्य देशांमध्ये दुर्दैवाने. तर हे पण एक दुर्दैव आपलं. होमिओपॅथिक डॉक्टर आले तर त्यांनी पण हे सांगितलं की त्याच्यावर रिसर्च चालू आहे. मेटल्स मध्येच येणार आपण, ते शेवटी आपल्याकडेच येणार आहेत. हा एक्झॅक्टली. म्हणजे ते नॅनो पार्टिकल्स आहेत, दे आर कॅरियर्स, दे ऍक्ट ॲज अ मिसाईल. आणि तुम्ही एक औषध जर त्या भस्मांनी युक्त जर ते औषध असेल, फक्त ते ऑब्व्हियस आहे ना प्रॉपर केलं गेलं पाहिजे. औषध हे बनवलं कसं हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर ते असं औषध भस्मयुक्त दिलं ना तर इट ऍक्ट सो क्विक, इट्स लाईक अ मिसाईल, इट कॅरीज दॅट मेडिसिन अलॉंग विथ इट. आणि त्याला त्या सेलचं अफेक्शन असतं विशिष्ट. समजा एखाद्या भस्माला लिव्हरचं अफेक्शन असेल, एखाद्या भस्माला किडनीचं अफेक्शन असेल ना, तर ते फास्ट त्याच्याकडे जातं आणि ते औषध घेऊन जातं आणि ते मिरॅकल करतं, इट डू वंडर्स. तर म्हणजेच काय की मनुष्यदेह हा कशातनं बनलेला आहे, सृष्टीतनं बनलेला आहे. मग त्याला सिंथेटिक कारखान्यात बनलेला आहे का आपला, नाही देह. मग त्याला कारखान्यात बनलेले औषधं म्हणजे जे सिंथेटिकली प्रिपेअर्ड आहेत ते मानवतील की जे सृष्टीमध्ये बनलेले आहेत ते त्याच्या शरीरात जेल होतील. खूपच छान होतं. तर ते तुमच्या शरीरामध्ये पटकन जेल होतात. आणि बाकीची जी औषधं आहे ना, जी आपण सिंथेटिकली समजा प्रिपेअर केली एखादी औषधं, कुठलंही तुम्ही आयुर्वेदिक पण औषधं सिंथेटिकली प्रिपेअर करायचं म्हटलं, त्याचं मोलिक्युल्स बाहेर काढून, तर ते शरीर त्याला विष म्हणून कन्सिडर करतं आणि ते लिव्हर आणि किडनीकडे ढकललं जातं. म्हणून त्याचे साईड इफेक्ट लिव्हर किडनीवर होतात. तर अशा प्रकारे साईड इफेक्ट होणं नाही होणं हे सापेक्ष आहे. पुढचं म्हणजे वैद्य म्हटलं की सगळ्यात पहिले कुठलाही रुग्ण जेव्हा जातो तेव्हा नाडी परीक्षण केलं जातं. तर हे खरंच म्हणजे आपण जे पल्स रेट आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, तर ते त्याच्यावरनं खरंच आपल्याला आजार आणि निदान हे कितपत म्हणजे खरं आहे का? नाडी ना, ते जर तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात समजा, तुम्ही पल्स ह्या दृष्टीने त्याला बघतात, रेडियल आर्टरी जी असते तिला. आमच्या इथे नाडी परीक्षण हे वेगळ्या पद्धतीने त्याला फील केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एक सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे प्रत्येकाला फील होतं ते, त्याला तुम्ही असं काय म्हणतात त्याला क्वांटिटीमध्ये त्याला मोजू नाही शकत, तिला क्वांटिफाय नाही करू शकत किंवा त्याला पेपरवर नाही दाखवू शकत. पण एक दुसरं आहे ते ऑब्जेक्टिव्ह आहे की त्याच्यात तुम्ही जाणू शकतात. त्याच्यात त्यांनी सांगितले की वाताची नाडी जी असते ती अशी फास्ट अशी उडणारी असते. नंतर पित्ताची जी नाडी असते ती थोडी शार्प लागते, मंडूकवत सांगितले. आणि कफाची जी नाडी आहे ती हंसवत सांगितली आहे. म्हणजे सर्पवत, मंडूकवत आणि हंसवत. मंडूक म्हणजे बेडूक, बेडूक कसं असं जम्पिंग करतो तसं. आणि कफाची जी नाडी आहे ती एकदम अशी मंद, स्लो वगैरे अशी असते. अच्छा. तर कृमींची म्हणजे जंत ज्या मुलांच्या पोटामध्ये असतात त्यांची एक वेगळीच प्रकारची नाडी लागते. मग आता हे सगळं
सायन्स जे आहे हे तुम्हाला जसं तुम्ही पेशंट बघतात अनेक हजारो पेशंट लाखो पेशंट जेव्हा तुम्ही कायम बघतात अगदी फर्स्ट इयर पासून हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे हा आमचा दंडक होता आमच्या वेळेसचा तरी तर इतके पेशंट जेव्हा आम्ही बघितले तर हळूहळू मग समजायला लागते की अरे ह्याला कोलायटिस आहे ज्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी नावाचा आजार सांगितलाय त्याची नाडी अशी लागते मग तसे 100 पेशंट बघितले ना की मग आता जेव्हा पेशंट समोर येतो त्याची नाडी बघितली की त्याला आम्ही बघून विचारतो तुला IBS आहे का कोलायटिस आहे का ओके ह्याला जंताचा त्रास आहे हे नाडीवरून सुद्धा समजू शकतं कारण का तर ती तुमच्या ते स्पर्श जो आहे तो तुम्हाला ओळखीचा होतो त्या बोटांना त्यामुळे असं नाही आहे की नाडी परीक्षण हे फक्त आयुर्वेदिक तुम्ही सुद्धा वैद्य जे इतर पॅथीचे लोक आहेत ते सुद्धा थोडं थोडं असं शिकायला चालू करा पेशंट मध्ये बघायला सुरुवात करा इव्हन तुम्हाला पण समजेल की हो असं दिसतं की नाडी कृमींची नाडी म्हणजे जंत असलेल्या मुलांची नाडी अशा प्रकारे लागते जेव्हा तुम्ही 100 पेशंट बघाल तुम्हाला बरोबर 101 मध्ये ते समजायला लागतं इव्हन प्रेग्नंट लेडीचं पण म्हणजे गायनॅक पण कधी कधी सांगतात ते आर्टरीवरून पल्स रेट सांगतात की सो म्हणून म्हणजे असं आम्ही पल्स रेट नसतो बघायचा जेव्हा तुम्ही नाडी परीक्षण करता तेव्हा त्याचा स्पर्श बघायचा असतो की ती कुठल्या वेगाने कशी जातीये ओके कॉन्स्टिपेशनच्या पेशंटची एक वेगळीच नाडी लागते अजीर्णाच्या पेशंटची वेगळी म्हणजे इंडायजेशन त्याची नाडी वेगळी लागते याला भरपूर प्रॅक्टिसही लागते हो खूप प्रॅक्टिस असल्याशिवाय म्हणजे जेव्हा तुम्ही अनेक पेशंट बघतात तेव्हा मग ते फिट होऊन जातात की हे असं लागलं म्हणजे असं असणार आहे त्यामुळे ते 99% ते ट्रू असतं एखाद्या वेळेस चुकू शकतं ह्युमन एरर आहे ती पण येस निघतं म्हणजे असं असतं त्यामुळे नाडी हे परीक्षणाचा म्हणजे निदानाचा एक भाग आहे वन ऑफ द त्यांनी हे पण सांगितले की तुम्ही फक्त त्याच्यावरच रिलाय राहा असं नाही नाडी म्हणजे तुम्ही मग दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेतच रोगिणाम असं म्हटलेलं आहे की दर्शन म्हणजे बघून एक्झामिनेशन केलं पाहिजे स्पर्शन म्हणजे हात लावून फिजिकल एक्झामिनेशन आपण ज्याला म्हणतो आणि दर्शन स्पर्शन प्रश्नही त्याला प्रश्न विचारा हिस्ट्री टेकिंग हा इतका मोठा भाग आहे ना की यू कॅन कट पेशंट म्हणजे की असं की एका सेकंदामध्ये तुम्हाला कळायला लागते की पेशंटला काय झालेलं आहे जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारतात त्याला आणि तो खोटं जरी बोलत असेल ना ते पण पकडतं कारण बरेच लोक असतात ना की खोटं कसं की आउट ऑफ ते अज्ञानात बोलतात की त्यांना विचारलं की पोट साफ होतंय का हो म्हणतात त्यांना लाज वाटते सांगायची की माझं पोट साफ होत नाही किंवा मग कसं होतं संडास कशी होते पातळ होते बसरट होते चिकट होते त्यांना ते पण सांगायची लाज वाटते काय नाही यांनी चांगली होते मग नंतर त्यांना दुसरे अलाईन क्वेश्चन विचारले की समजतं नाही हे पोट साफ नाही होते यांचं म्हणजे जीभ असतं जीभ बघून बरेच डायग्नोसिस होतात डायबिटीसच्या लोकांची वेगळ्या प्रकारची जीभ दिसते ॲनिमिक लोकांची वेगळी दिसते अशा प्रकारे तुम्ही इंडायजेशन असेल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिभेवरनं कितीतरी परीक्षण जिव्हा परीक्षण हा पण किती मोठा भाग आयुर्वेदात सांगितलाय त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झामिनेशनला मग तुम्ही कसं चेक करतात तर मग असं आम्ही चेक करतो कारण आता काय होतंय की कोविड नंतर हे सगळं ऑनलाईन एक्झामिनेशन करावंच लागतं तुम्हाला ऑप्शन नाही तर मग ह्या सगळ्या प्रश्नांवरनं ह्याच्यावरनं हिस्ट्री टेकिंग तर इतका मोठा भाग आहे त्याच्यातच आपल्याला सगळ्या कितीतरी गोष्टींचं डायग्नोसिस त्याच्यातनं होतं मी तर फर्स्ट इयरला होते तेव्हा जेव्हा आम्हाला ॲक्च्युअल OPD मध्ये उभं केलं की आता तुमची OPD सुरू झाली तुम्हाला हिस्ट्री विचारायची ते पास्ट डेंटल हिस्ट्री पास्ट मेडिकल हिस्ट्री डेंटल हिस्ट्री पण एवढी महत्वाची असते हे मला माझ्या फर्स्ट इयरला कळलं होतं की डेंटल हिस्ट्रीमध्ये किती म्हणजे आमचे सर सांगायचे की तू हे नीट विचारलंस ना की ह्याच्यात तुला माहिती पुढे काय करायचंय पेशंट ट्रीट करूनच जाणार तू असं सांगायचं तो पास्ट डेंटल मी अशी लोकांना विचारते तुम्ही एका साईडला तुम्ही टोबॅको ठेवताय ना नाहीच म्हणतात मग हा पॅच कसा आला ठेवताय म्हणून पॅच आला नाही तर दुसरं कसा येणार तो काही दुसरं त्याला मार्ग नाही येण्याचा पण तरी लोक खोटं बोलतात मग ते आपल्याला पकडायला लागतं पण तेच म्हणजे हा प्रॅक्टिसचा भाग आहे म्हणजे सुरुवातीला जसं आपण पहिले प्रॅक्टिस करतो तेव्हा अगदी मी अर्धा तास 1 तास पेशंट घेऊन त्याला अगदी सगळं विचारायचं खाल्लं पेलं हे आता जसं पेशंट बघून मग आपल्याला कळतं कुठले प्रश्न विचारायचे सगळेच विचारायची गरज नसते त्याला ते एकदम टिपिकल प्रश्न विचारले की आपलं डायग्नोसिस होऊन जातं पण हे हिस्ट्री टेकिंग पण एक स्किल आहे म्हणजे त्यामुळे शिवाय पुढे नाही जाऊ शकत आपण ते विचारावंच लागतं आणि मुळात मला बघणाऱ्यांपैकी सांगते पेशंटनी प्लीज खरं बोला सो दॅट तुमचे पण एफर्ट्स असतात आणि आमचे पण एफर्ट्स वाटतात पटकन उपाय होतात खरंय येस मॅम हेरिडिटरी डिसिजेस किंवा ऑटोइम्युन डिसिजेस किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स ह्याच्यामध्ये आयुर्वेद कसं काम करतं म्हणजे काही लोक म्हणतात की आम्ही पूर्णपणे बरा करू तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे तर आता जसं मी मगाशी म्हटलं ना की शास्त्र बदललं की
परिभाषा बदलते, नॉट भाषा जस्ट, म्हणजे संस्कृत झाली आणि इकडे इंग्लिश झाली असं नाही, त्याची व्याख्या बदलते, डेफिनेशन पण बदलतात बऱ्याच गोष्टींच्या. तर जे एखाद्या शास्त्राच्या दृष्टीने जे असाध्य असेल ते दुसऱ्या शास्त्राच्या दृष्टीने असाध्य असेलच असं नाही. त्यामुळे बरेच आता क्रॉनिक डिसीजेस तुम्ही बघता शेवटपर्यंत नाहीच बरं होऊ शकत एखाद्या शास्त्राने. पण मग तसं आयुर्वेद त्याला देतं ना उत्तर कितीतरी. म्हणजे साधं तुम्ही गॅस्ट्रिक अल्सर घ्या, गॅस्ट्रायटिस घ्या, हायपर ऍसिडिटी जे पण पेशंट असतात ते, तर असे पेशंट्स नाही बरे होत. फक्त एक अँटासिड खाल्ली एवढंच एक त्यांचं लाईफ राहतं, पण ते पूर्ण बरा नाही होत तो आजार, तो तसाच राहतो. पण त्याला उत्तर आहे आयुर्वेदामध्ये. काही ऑटोइम्युन डिसीजेस असतात त्याच्यामध्ये पंचकर्म डू वंडर्स. म्हणजे HLA पॉझिटिव्ह केसेस किंवा RA टेस्ट असतात त्या पॉझिटिव्ह असतात, ASO टायटर आहे तुमचा, हे सगळे हाय जेव्हा रेज देतात आणि तुम्ही पंचकर्म करता त्याच्यानंतर जेव्हा रिपोर्ट करतात ना तेव्हा ते लिटरली कमी आलेले असतात. माझ्याकडे पण हे स्वतः पेशंट्सचे असे रिपोर्ट्स आहेत की जे कमी झालेत. पण ह्याचा अर्थ असा क्लेम करणं, टॉल क्लेम करणं हे पण चुकीचं आहे. कारण शास्त्र ना प्रामाणिक असतं, तो वापरणारा अप्रामाणिक असू शकतो. म्हणजे आयुर्वेद शास्त्र इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये त्यांनी बीज दोषापासून होणारे जे व्याधी आहेत आणि सहज व्याधी आहेत त्यांचं वर्णन केलंय. आणि ते व्याधी, सहज व्याधी म्हणजे सहज जायते इति सहज, म्हणजे जे तुमच्या जन्माच्या सोबत तुम्हाला होतात ते सहज व्याधी म्हणजे कंजनायटल डिसीजेस. आणि बीज दोषांमुळे होणारे व्याधी म्हणजे तुमच्या शुक्र आणि स्त्रीचं जे बीज असतं, पुरुष बीज आणि स्त्री बीजामध्ये असणारे जे काही बिघाड असतील त्यामध्ये होणारे जे व्याधी आहेत ते असाध्य असतात, ते बरे होऊ शकत नाही असं शास्त्र प्रामाणिकपणे तुम्हाला तिथे सांगितलेली ती ओळ तिथं. आणि मग त्यामध्ये मग कोणते कोणते व्याधी येतात जे आपण आता डाऊन सिंड्रोम बघतो, टर्नर सिंड्रोम बघतो, ट्रायझोमी बघतो. हे असं नाही, ऑटिझम मध्ये पण तो वेगळा थोडा विचार करता येतो. ऑटिझम मध्ये पण स्टेजेस असतात, काही काही ऑटिझमला तुम्ही रिव्हर्स करू शकतात काही स्टेज पर्यंत, काही स्टेज पर्यंत मॉडरेट ऑटिझम तुम्ही माइल्ड करू शकतात, माइल्ड वाला पूर्ण घालवू शकतात, इतकं पण त्याच्यामध्ये आहे पॉवर. हे मला पहिल्यांदाच कळलं. म्हणजे तेच सांगते तुम्हाला, काही डिसीजेस जे ह्याच्यानुसार असाध्य असतील एका शास्त्रानुसार, ॲलोपॅथीनुसार एक्झाम्पल, ते आयुर्वेदानुसार असाध्य असतीलच असं नाही. पण म्हणून सगळेच आम्ही असाध्य आजार बरे करू हे पण क्लेम तोही चुकीचाच आहे. मग त्याच्यासाठी शास्त्रामध्ये काय आधार घेतलेला आहे ते आपण बघितलं पाहिजे. मी तुला एक छान केस सांगते. माझ्याकडे एक UKहून एक पेशंट अप्रोच झाले होते. तर त्यांच्या मुलीला 12-13 वर्षाची मुलगी होती. तिला असा आजार होता की तिचं ते जे आपण म्हणतो ना हाड जे असतात ती याला स्किनला चिकटलेली असं, म्हणजे इतकी बारीक ती मुलगी, तिच्यामध्ये म्हणजे फॅट टिश्यूच नाही, त्यामुळे सांधे हे करता येत नाही, उठता बसताना प्रॉब्लेम, तिची वाढ होत नाही, ग्रोथ होत नाही, थोडी लांब झाली होती ती पण असं उंच झाली होती पण असं त्याच्यात तिला मल्टिपल प्रॉब्लेम्स होते, म्हणजे बाकी लिव्हर वगैरे ह्यांना पण. आणि तिचं डायग्नोसिस तिकडे कोणीच करू शकलं नव्हतं. जेव्हा इकडे आली ना तेव्हा तिचं डायग्नोसिस झालं. ते डायग्नोसिस होतं MPL, म्हणजे मार्फनाइड प्रोगराइड लायपोडिस्ट्रोफी. आता हा आजार आहे ना, मी चॅलेंजने सांगते की ॲलोपॅथीच्या पण बऱ्याच लोकांनी ऐकला नसेल. इट इज अ रेअरेस्ट डिसीज ऑन दिस प्लॅनेट. त्याचे फक्त म्हणजे विकिपीडियामध्ये असं आहे की 2016 पर्यंत फक्त 10 केसेस डॉक्युमेंटेड आहे पूर्ण जगामध्ये. इतक्या अब्जावधी, इतकं रेअर आहे. हो, इतका रेअर आहे, म्हणजे इतकी पॉप्युलेशन आहे जगाची, त्याच्यामध्ये इतका कमी आहे. त्याच्यातली ही एक केस होती MPL नावाची. तर लायपोडिस्ट्रोफी म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की ॲडिपोज टिश्यू जो असतो ना त्याची पॉसिटी असते. म्हणजे थोडक्यात की ॲडिपोज टिश्यू म्हणजे काय, तुमची फॅट टिश्यू, तुमची चरबी शरीरातली तयारच होत नाही, तिचा अभाव आहे, नसतेच ती. त्याच्यामुळे ते आपण अस्थिपंजर देह म्हणतो ना तसं ते असतं, म्हणजे हाडाला डायरेक्ट कातडं चिकटलंय असं जसं दिसेल माणूस तसं ती केस दिसत असते. तर त्यांचं असं होतं की आता हे तर ॲलोपॅथीने तर बरं होणार नाहीये, तर मग तुमच्याकडे काही उपचार आहेत का. तर मग तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आमच्या आयुर्वेदामध्ये अष्टनिंदित व्याधी सांगितले आहेत. त्याच्यामध्ये 8 प्रकारचे निंदित व्याधी सांगितले. त्याच्यामध्ये अतिस्थूल, अतिकृश, अतिदीर्घ, अतिरस्व, म्हणजे जे खूप उंच आहेत, जे खूप बुटके आहेत, जे खूप जाडे आहेत, जे खूप बारीक आहेत, ते बरे होऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलंय. आणि मग परत पुढे जाऊन त्यांनी स्थूलाची चिकित्सा सांगितली, म्हणजे ओबेसिटीची चिकित्सा सांगितली आहे ग्रंथामध्ये. कृश म्हणजे बारीक लोकांची पण चिकित्सा सांगितली की तुम्ही त्यांना असं करून तुम्ही त्यांना जाड करू शकतात. मग आम्हाला तेव्हा वाटायचं की हे असं एकीकडे सांगतात की कृश व्यक्तीची स्थूल व्यक्तीची चिकित्सा करू नका, ती काय बरे होणार नाही, आणि इकडे चिकित्सा पण सांगतात
की असं असं तुम्ही त्यांना बरं करा. मग जेव्हा मला ही केस समोर आली तेव्हा आपण म्हणून माझं प्रकाश पडला माझ्या डोक्यामध्ये की हे जे अष्टनिंदित व्याधी ह्याच्यामधला जो अतिकृश प्रकार आहे म्हणजे अति बारीक तो म्हणजे हा डिसीज आहे. दिस इज अ लायपोडिस्ट्रॉफी की ज्याच्यामध्ये ॲडिपोज टिश्यूज नसतो, फॅट टिश्यूज त्यांच्यामध्ये नसतो, म्हणजे ज्याचा अभाव आहे. सप्तधातूंमधला एक मेद म्हणजे चरबी सांगितलाय. हा धातू तुमच्या शरीरामध्ये नसेलच तर तो तुम्ही आणू नाही शकत. अच्छा. तर हे आयुर्वेद पण मान्य करतो की नाही, हे नाही आम्ही तुम्ही काय मिरॅकल म्हणजे असं देव नाही, ब्रह्मदेव नाहीये की तुम्ही काही करू शकाल. म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितले की हा व्याधी तुम्ही हातात घेऊ नका, म्हणजे हा बराच नाही होणार. त्यामुळे त्यांना मला तेच सांगावं लागेल की सॉरी आय कॅन्ट डू इट. ऍटलीस्ट मी तरी नाही, म्हणजे आयुर्वेद तरी नाही करू शकत, मग दुसरं कोणी आयुर्वेदातलं करू शकतं का. म्हटलं खरं तर नाही याला उत्तर, पण तरी तुम्हाला कोणी सिनियर अजून व्यक्तींना विचारा, तुम्ही विचारा. पण ह्याचा अर्थ काय की जे शास्त्र एवढ्या प्रामाणिकपणे आणि सटीक सांगतं, फक्त आपल्याला दृष्टी पाहिजे. जेव्हा ती केस जेव्हा बघितली, म्हणजे आय फील फॉर्च्युनेट की मला जगातली रेअरेस्ट केस बघायला मिळाली. पण त्यावेळेस मला ग्रंथावरचा पण विश्वास अजून वाढला की आम्हाला विजन नाहीये ग्रंथ वाचायची, आम्ही त्याला वेगळं इंटरप्रिट करतोय. जेव्हा आम्ही केस बघतो तेव्हा मला लक्षात येते की हे अतिकृश म्हणजे ह्या दृष्टीने त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे कृश असतील ज्याच्यामध्ये चरबीच नाहीये, तुम्ही त्याला कसं काय त्याला ट्रीट करणार, फॉर्मच होत नाही, म्हणजे ज्याचा अभाव आहे ज्या पदार्थाचा त्याचा तुम्ही भाव नाही आणू शकत. बरोबर. तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची की अशा प्रकारचे कितीतरी व्याधी हे आयुर्वेदामध्ये सांगितलेत की हे असाध्य आहे, हे नाही बरे करू शकत, हे तुमच्या पलीकडे आहे. त्यामुळे शास्त्र प्रामाणिक असतं, मी जसं म्हटलं तसं टॉल क्लेम कोणीही करू शकतं. ते तर आहेच, त्याच्यावर जग चाललंय. आजचा भाग इथेच संपतोय, पण आयुर्वेदाविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला असेच नवीन पॉडकास्ट किंवा मॅम बरोबर आणखी एखादा एपिसोड करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये नव्या पाहुण्यांबरोबर. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.